सूत महर्षींना प्रश्न विचारला शौनकांनी, सांगा आम्हाला मोक्ष मिळवण्याकरता साधन कोणतं आहे. सांगितलं साधन जर मिळवायचं असेल ना तर साधन सगळ्यात सोपं सांगितलेलं आहे. शिव महापुराणाची कथा ही साधन आहे. एवढंच नाही, नेमकं साध्य काय आहे तर सगळ्या जणाला साध्य जर प्राप्त करायचं असेल तर भगवान शंकर आपलेसे आपल्याला करायचे आहेत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीव सुख नोहे. कशा कशानं देव आपलासा होतो. नंबर 1 श्रवणम, नंबर 1 कथा ऐकल्याच्या नंतर देव आपलासा होतो. नंबर 2 कीर्तनम, कीर्तन केल्याच्या नंतर देव आपलासा होतो. काही लोक म्हणतील महाराज आम्हाला कीर्तन जमत नाही. कीर्तन तुम्ही कशाला म्हणता माहिती. एखादा महाराज येतो, पटका बांधतो, कंबर बांधतो, अंगावर कपडे घालतो, कीर्तन करतो. तुम्ही म्हणताल आम्हाला हे कीर्तन जमणार नाही. पण ते कीर्तन नाही बरं का. देवाचं नामचिंतन मुखाला येणं याचं नाव कीर्तन आहे. मग हे कुणाच्या मुखाला येत नाही, सगळ्याच्याच येतं ना. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय. या कीर्तनानं देव असणारा आपलासा असणारा होतो. नंबर 3 नलगती सायास जावे वनांतरा, नलगती सायास जावे वनांतरा. नंबर 3 असणारा भाग आहे मनन. आता ते मनन कसं करायचं. शांत स्वरूपामध्ये असणारं मनन करायचं. आपला आवाज दुसऱ्या माणसाला गेला नाही पाहिजे, एवढा मननाचा भाग. शांत स्वरूपामध्ये असणार. किती आवाज असावा माहिती. आपल्या मुखातून निघालेला आवाज, मुख आणि कान किती अंतर आहे. मुखाचा आणि कानाचा अंतर किती आहे आपला, 4-5 बोटाचं अंतर आहे. एवढाच आवाज आपल्या कानापर्यंत जावा, एवढाच आवाज काढावा. तर काही जणाला काय वाटतं माहिती का, देवाच्या बारीला लागल्याच्या नंतर इकडं गाणे सुचत नाही, तिथं लाईनला लागलं का नाही लय मोठमोठ्यानं गळून नाभंग म्हणतात. किती मनन करावं माहिती. आपला आवाज आपल्या कानापर्यंत यावा, एवढाच. शेजाऱ्या पाजाऱ्याला दाखवण्याकरता, गावातल्या लोकांना भक्ती दाखवण्याकरता मोठमोठ्यानं हरिपाठ म्हणायचा, हे करायचं ते करायचं. लोकांना भक्ती दाखवण्याकरता काही लोक करतात, अजिबात करायची नाही तसली. मनन या शब्दाचा अर्थ असा होतो की आपला आवाज आपल्या कानाला ऐकू यावा, लोकांना मात्र त्याचा डिस्टर्ब मात्र होणे, त्रास मात्र होऊ नये. आता हे आपल्या मंदिराच्या वरी भोंगे वगैरे लावलेत ना, करणे, हे सगळ्याला आवडतात का. हे सगळ्याला आवडत नाहीत बरं का, अजिबात नाही. माझं तर मत आहे हे वरचे बंद करून टाक जावे. लोक काय करतात घरी बसून, महाराज काय रात्रीचं कीर्तन झालं ना, पडल्या लय छान ऐकू येऊ लागलं. म्हणजे तुला झोपून ऐकायचं कीर्तन आहे. कीर्तनाकडे काही येत नाहीत काही जणाला. म्हणजे भोंगे घरापर्यंत असतात. एक जण तर मधल्या घरामध्ये झोपला होता. त्यानं म्हणलं रात्रीचं कीर्तन काय आपल्याला ऐकू आलं नाही. त्याला म्हणलं कुठं झोपलास. नाही, मधल्या घरात. त्याला म्हणलं आता एक काम करावं लागलं, स्पीकरवाला सांगून तुझ्या मधल्या घरात नेऊन भोंगा लावावा लागला. हे भोंगे कशा करतायत माहितीये का, आपल्या गावापेक्षा काही अंतराला गावं आहेत, हे त्यांच्या करतायत.
गावकरी मंडळींनी मंदिरामध्ये येऊन बसावं, मंडपामध्ये येऊन बसावं आणि त्यांनी ती कथा कीर्तन असताना ऐकावं. त्याचं कारण एक आहे, तुम्ही जर देवाकरता तास 2 तासापर्यंत जर थांबलात तर देव तुमच्याकरता कितीही वेळ काढेल बरं का. देवाकरता आपण थांबणं गरजेचं आहे. नंबर 3रा भाग मननाचा सांगितलेला आहे. एवढंच नाही, पुढं काही बोलत असताना काही भाग सांगितलेला आहे विशेष स्वरूपामध्ये. काल मी तुम्हाला सांगून गेलो, भगवान शंकराची पूजा 2 स्वरूपामध्ये होते. कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये बोला? एक मूर्तीमध्ये आणि नंबर 2 लिंगामध्ये. लक्ष करा बरं का. अशी पूजा दुसऱ्या कोणत्याही देवतेची नाही, फक्त एक भगवान शंकर आहेत, फक्त लिंग आणि मूर्ती. आणि इथून पुढे लक्षात ठेवा, जास्त फळ जर मिळवायचं असेल तर मूर्तीपेक्षा, लक्ष करा, मूर्तीपेक्षा भगवान शंकराची असणारी पिंड आहे का नाही, त्या पिंडीची पूजा करण्याकरता सुरुवात करा. पिंड म्हणजे ब्रह्म आहे, पिंड म्हणजे त्या ठिकाणी निराकार आहे. तुम्हाला कधी पिंडीला हात दिसला का? डोकं दिसलं का? अजिबात नाही. ती निराकार स्वरूपामध्ये आहे. मूर्ती म्हणजे सगुण स्वरूपामध्ये आहे, मूर्ती दिसते. आणि फळाच्या बाबतीमध्ये जास्त पुण्य जर मिळवायचं असेल तर भगवान शंकराच्या पिंडीची असणारी पूजा करायची. आता प्रश्न असा निर्माण होतो, सांगा, एवढी मंडळी कथा ऐकण्याकरता आलेली आहेत, कथा सुटल्याबरोबर मी 500 रुपये देतो बरं का. मला उत्तर असं द्या, भगवान शंकराचा जन्म कधी झाला, फक्त एवढं उत्तर द्या मला. माहित नाही का? बोला. भगवान शंकराचा जन्म कधी झाला कुणाला सांगता येईल? अहो, भगवान शंकराचा जन्म कुणाला सांगता येणार नाही. कुणाला जन्म सांगता येणार नाही. किती वर्षाचे आहेत कुणाला सांगता येणार नाही. अनेक देवदेवतेचं वर्णन केलेलं आहे, जन्म सांगता येतो, किती दिवसापर्यंत राहिले हे सांगता येतात. संत जन्माला कधी आले, वैकुंठ धामाला कधी निघून गेले हे सांगता येतं. पण भगवान शंकराच्या बाबतीत मात्र कुणाला सुद्धा काही सांगता येत नाही. ऐका लक्ष देऊन, ही नेमकी पिंड असणारी कधी निर्माण झाली सगळ्यात अगोदर बरं का. आता हे जे 12 ज्योतिर्लिंग आहेत याच्या सुद्धा अगोदरची पिंड सांगतो, म्हणजे निर्माण ही कुठं झाली आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आपली पूजा चालली म्हणजे ही पूजा भोळी पूजा चालू आहे, पण ज्ञानयुक्त अंतःकरणानं जर पूजा असेल तर माणसाला कळतं संपूर्ण ही नेमकी पिंड कधी उत्पन्न झाली. भगवान शंकराची सगळ्यात मोठी एक रात्र आहे, त्या रात्रीचं नाव काय आहे? शिवरात्र. हां, भगवान शंकरला जर सगळ्यात जास्त मोठी रात्र जर कोणती आवडत असेल तर शिवरात्र. आणि पंढरीश परमात्म्याला 2 स्वरूपामध्ये यात्रा आवडतात. कोणत्या कोणत्या? एक आषाढी आणि एक कार्तिकी. देव स्वतःहून सांगतो, आषाढी कार्तिकी विसरू नका स्वर धरा. आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, 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 आषाढी कार्तिकी सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी कार्तिकी विसरू नका माझ, आषाढी यात्रेला आणि कार्तिकी यात्रेला लोक काय म्हणतात, एकादशीच्या बाबतीमध्ये घरचे माणूस कोणी एकादशी जरी धरत नसेल त्याला म्हणतात, बाबा ही मोठी एकादशी आहे. त्याचं नाव काय सांगितलं? ही मोठी एकादशी. मोठी तसं नाही,
सगळ्या वृत्ताचा सार जर सांगायचं म्हटलं तर आषाढी यात्रा आणि कार्तिक यात्रा ही फार मोठी यात्रा आहे. वर्षाभरामध्ये असणाऱ्या एकादशी जर त्यानं केलेलं नसतील आणि आषाढी एकादशी जर केली ना, सगळ्या एकादशीचं पुण्य त्याला त्या दिवशी मिळतं. एवढंच नाही, अनेक शिवरात्री येतात नाही ह्याच्यातलं नाही, पण भगवान शंकराची जी महाशिवरात्री येते का नाही, तर तेवढी महाशिवरात्रीचं व्रत केलं तर सगळ्या शिवरात्रीचं पुण्य त्याला मिळतं. इतकी महान असणारी ही महाशिवरात्र कधी जन्माला आली याची कथा आहे का, आणि भगवान शंकराची पिंड कधी अवतीर्ण झाली याची असणारी कथा आहे का. एक दिवस भगवान आदिनारायण शेषशाही भगवंत पाण्यामध्ये दुधाचा असणारा सागर आहे आणि त्या सागरामध्ये असणारा शेषशाही असणारा नाग मोठा असणारा त्याच्यावर असणारे झोपलेले आहेत. कशावर? नागावर बरं का. आणि उन्हाळ्यामध्ये जर माणसाला जास्त जर उष्णता होच लागली तर त्यानं खाली 2-4 हात राहावे आणि पांघरून 2-4 घ्यावे. काय? साप. साप थंड असतो, थंड एकदम. भगवान शंकर कशावर झोपतात? सापावर. असे अहो, सापाचं नुसतं नाव काढलं की नुसतं साप साप, माणसं नुसतं साप म्हणलं की अशातच काही लोक भरपूर भेटतात सापाला. एवढी साधी गोष्ट नाही अशी. याचं वर्णन असं केलंय, भगवान शंकर असे झोपलेले, भगवान आदिनारायण असे झोपलेले आहेत आणि झोपल्याच्या नंतर लक्ष्मी माता असे पाय चेपत आहे. काय त्या आदिनारायणाचं वर्णन करावं. एवढी लक्ष्मी माता आहे, सौंदर्याच्या बाबतीमध्ये अंगावर सोनं आहे, सगळ्या जणाला लक्ष्मी देणारी असणारी आहे, अनेक असणारी संपत्ती देणार आहे. पण एवढी लक्ष्मी श्रीमंत असून सुद्धा त्या भगवंताचे पाय दाबत आहे. तो भगवंत किती सुंदर असेल विचार करा. फक्त चरण कमल दाबत आहे. किती दिवसापासून त्याचं वर्णन सांगता येत नाही. अनेक दिवसापासून असणारे पाय लक्ष्मीच्या हाती. म्हणून येतो काकुलती तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. लक्ष्मी माता पायचे पुराले तशा अवस्थेमध्ये ब्रह्मदेवाला 5 असणारे शिरकमल घेऊन ब्रह्मदेव असणारे सोबत 5 शिरकमल आणि ब्रह्मदेव असणारे हंसाच्या स्वरूपामध्ये बसले आदिनारायणाच्या ठिकाणी असणारे जाऊन थांबले. आदिनारायणला ब्रह्मदेव सांगतात, विष्णू उठा, संपूर्ण सृष्टीच्या बाबतीमध्ये उत्पन्न करणारा मी ब्रह्मदेव आलेलो आहे, उठा, माझे पाय धुवा, चरण तीर्थ घ्या, माझं दर्शन घ्या, माझा सन्मान करा. ब्रह्मदेवाला गर्व. ही सृष्टी कोण निर्माण करतं माहिती? ब्रह्मदेव ही सृष्टी निर्माण करतात. आदी नारायण असणारे असे झोपलेले आहेत, थोडे सुद्धा उठले नाहीत. हसत हसत भगवान विष्णूंनी आदिनारायणांनी बोलण्याकरता सुरुवात केली. ब्रह्मदेवा, तुम्ही विसरलात, जरी तुम्ही सृष्टी निर्माण केलेली असेल तर तुमचा जन्म कुठून झाला हे तुम्हाला माहिती आहे का? ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झालेला आहे कोणाला सांगता येईल? नाही. ऐका, ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या नाभी कमलातून झालेला आहे. एक असणारं कमळाचं असणारं देठ, कमळाचं असणारं फुल उमललं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा असणारा जन्म. भगवान विष्णूने हसून सांगितलं, आज तुम्ही इथं आलात, तुम्ही म्हणता की माझं स्वागत करा, पण तुम्ही विसरलात तुमची आई आणि वडील कोण जर असेल तर तुमचं आई आणि वडील मी आहे. उलट तुम्हीच माझ्याजवळ या आणि माझं असणारं दर्शन घेण्याकरता सुरुवात करा. दोघाचा असा वाद वाढला. एक म्हणतं तुम्ही पाया पडा, एक म्हणतं तुम्ही पाया पडा. इतका वाद वाढला, इतका वाद वाढला की दोघांचे असणारे बोलत असणारे भांडणं होण्याकरता सुरुवात झाली. पुन्हा युद्ध. भगवान विष्णू गरुडावर असणारे विराजमान झाले आणि ब्रह्मदेव हंसावर निर्माण असणारे आरूढ झाले. हंस. दोघांचं असणारं घनघोर असणारं युद्ध. इतका युद्धाचा भाग झाला, इतका झाला युद्धाचा भाग, लोकांना तर असं वाटलं तर ही सृष्टी राहणार नाही, सृष्टीचा असणारा प्रलय होऊन जाणार. त्यावेळेला अनेक देवता मंडळी भगवान शंकराच्या कैलास पर्वतावर आले आणि भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. देवा, तुम्ही जा आणि तिथं जाऊन त्या दोघा जणांचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करा. कधी सांगतो, भांडणं सोडवायला गेल्याच्या नंतर भांडणं खेळणाऱ्या माणसाला जास्त जोर येतो बरं का. सोडा आता एकदा, मला एकदा. आणि सोडून दिलं का नाही मग थोडे भांडणं लवकर मिटतात बरं का. ऐका, ही भूमिका सांगितलेली आहे.
भगवान शंकराने सांगितलं तुम्ही इथपर्यंत येण्याचं कष्ट केलेलं आहे. देवता मंत्र म्हणतात कसे कष्ट केले? अहो, जगतामध्ये कुठं काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, देवाला जाऊन सांगण्याची गरज नाही. लक्ष करून ऐका बरं का. कुठं काय चालू आहे हे देवाला जाऊन सांगण्याची गरज नाही. देवाला सगळं माहिती आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही काय करालात का नाही, तुम्हाला असं जरी वाटत असेल आम्ही जे कार्य करत आहे ते कुणाला कळना गेलंय, त्याला सगळं कळालंय बरं का. कोण इथं सेवा करतं, कोण काय करतं. काही लोक म्हणतात महाराज मी भरपूर सेवा करतो पण लोकाला माहित नाही. लोकाला नका माहिती असू दे, देवाला माहिती आहे ना. देवाला सगळं माहिती आहे कोण काय केलं. इकडे बस, इथं बस, इकडे बस, इथं बस, शांत तो. तुम्ही काय सेवा करता हे सगळी देवाला माहिती आहे. फक्त एक लक्षात ठेवा, जगाकरता सेवा करूच नका. सेवा आपली कुणा करता असावी माहिती? फक्त देवा करता असावी. देवाला माहिती आहे तुम्ही काय सेवा केली आणि काय नाही. लौकिकाची सेवा मात्र करायची नाही, खास देवा करता असणारी सेवा करायची. भगवान शंकरांनी सांगितलं मला सगळं ज्ञात आहे आणि त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका. त्या दोघांचा असणारा वाद मात्र मिटवतो. सगळ्या जणांनी देवता मंडळी भगवान शंकराची स्तुती करण्याकरता सुरुवात केली. सकल देवा आदी देवा, कृपाळू आदी केशवा, महानंदा महानुभवान सदाशिवा सहस्र रूपा, कैलास राणा शिवचंद्रमूळी, फणींद्र माथा मुकुट झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ बिन शंभो मज कोण तारी. स्तुती करण्याकरता सुरुवात केली. भगवान शंकरांनी दोघांचे भांडण मिटवण्याकरता एक कार्य केलं. दोघांचे असे भांडणं चालू होते. ब्रह्मदेवानी भगवान शंकराच्या अंगावरचे असे वस्त्र पकडलेले होते. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाचे असणारे वस्त्र पकडले. दोघांचे असे भांडणं चालू आहेत. अशा अवस्थेमध्ये दोघांच्या मध्ये एक असणारा अग्निस्तंभ असणारा निर्माण झाला. अग्निस्तंभ म्हणजे जसं आपल्या या मंदिराला कॉलम आहे का नाही बांधकामाचा, अशा स्वरूपामध्ये दोघांच्या मध्ये अग्नी असणारा स्तंभाचा असणारा भाग असणारा निर्माण झाला. अग्नीचा स्तंभ निर्माण झाल्याच्या नंतर दोघा जणांनी निर्णय करण्याकरता सुरुवात केली. आता काय करावं नेमकं. हे अचानक स्वरूपामध्ये अग्नीचा स्तंभ कुठून आला. दोघांनी भांडणं थांबवले आणि दोघा जणांनी पैज लावली. एक जणानं या खांबाच्या मुळापर्यंत जायचं आणि एक जणानं या खांबाच्या उंच असणाऱ्या शेवटच्या टोकापर्यंत जायचं. ज्यानं वरचं टोक बघून अगोदर खाली येईल आणि जो कोणी अगोदर तळाला जाईल आणि तिथं तळ असणारा बघून वर येईल, जो अगोदर येईल तो दोघांपेक्षा असणारा श्रेष्ठ समजला जाईल. असं दोघांचं असं ठरलं. त्यावेळेस वराह भगवंताचा अवतार भगवान विष्णू असणारे घेण्याकरता सुरुवात केली. वराह भगवंताचा असणारा अवतार घेतला आणि त्या अग्निस्तंभाच्या खाली जाण्याकरता सुरुवात केली. ब्रह्मदेवानं हंसाच्या स्वरूपामध्ये अवतार घेऊन असणारं वर जाण्याकरता असणारी सुरुवात केली आणि खाली जात असताना वराह भगवंताचा अवतार घेत असताना त्या अवताराच्या बाबतीमध्ये अनेक जणांनी भगवंताची स्तुती केलेली आहे. बोलिए वराह भगवान की जय, बोलिए वराह भगवान की जय. खाली जाण्याकरता सुरुवात केली. खाली जात असताना या पृथ्वी तलाच्या खाली किती लोक आहेत ते ऐका. 1 आणि 2 याच्या खाली लोक नाहीत बरं का. 7 असणारे लोक या पृथ्वी तलाच्या खाली आहेत. नाव ऐका. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताल. किती झाले? 7 बर का. याच्या खाली 7 लोक आहेत. याच्या वर सुद्धा 7 लोक आहेत. मध्यंतरी आपण राहतो. भूरलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. किती झाले? 7. आणि दोघांच्या मध्यभागी आपण आहेत. ब्रह्मदेवानी त्या अग्निस्तंभाच्या वर जाण्याकरता सुरुवात केली आणि वराह भगवंतांनी खाली जाण्याकरता सुरुवात केली. हजारो वर्षापर्यंत असणारी विष्णू भगवंतांनी वराहाचं रूप घेऊन त्याचा तळ पाहण्याकरता सुरुवात केली. पाण्यामध्ये जर माणूस जर पोहू लागला ना
तर जास्तीत जास्त 1 मिनिट 1.5 मिनिटापर्यंत राहू शकतो. कुणी कुणी त्याच्यापेक्षा जास्त. कुणी एखाद्या वेळेस अति झालं तर 2-3 मिनिट 5 मिनिटापर्यंत थांबू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त थांबू शकत नाही. श्वासोश्वास बंद होण्याची वेळ आली आणि वराह भगवंतांनी निर्णय घेतला, मी मात्र या अग्निस्तंभाच्या बाबतीमध्ये शेवटचं मूळ मात्र पाहू शकत नाही. आपली मरण्याची अवस्था निर्माण होईल म्हणून भगवान विष्णूंनी वराहाचा अवतार घेतलेला वर परत येण्याकरता सुरुवात केली. वर आले आणि पृथ्वी तलावर येऊन असणारे शांत स्वरूपामध्ये थांबले. ब्रह्मदेव वर जाण्याकरता त्यांनी सुरुवात केली. अनेक वर्षापर्यंत वर गेले, पण वर गेल्याच्या नंतर त्यांना सुद्धा त्या अग्निस्तंभाचा जो शेवटचं टोक आहे ते मात्र त्यांना पाहण्याकरता मिळेना. शेवटी त्यांनी निर्णय घेतला, आता मी सुद्धा याचा शेवटचा कळसाचा भाग बघू शकत नाही, पण काहीतरी आपण या ठिकाणी षडयंत्र करून काहीतरी लबाडीच्या स्वरूपामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर आपण ही जी पैज आहे ती जिंकली पाहिजे. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. तिथं एक केतकी नावाचा वृक्ष होता. नाव लक्षात ठेवा बरं का, इथून पुढे तुम्हाला पूजा करत असताना याची गरज आहे. केतकी नावाचा वृक्ष त्या ठिकाणी होता आणि नंबर 2ला गाय त्या ठिकाणी होती. असे 2 जण त्या ठिकाणी होते. केतकी नावाच्या वृक्षाचं फूल असं खाली पडू लागलं. सुकलेलं फूल होतं, देठापासून असं खाली पडू लागलं अनेक वर्षापासून. पण पडत असताना त्याला आधार जर कोणाचा असेल, लक्ष करा, त्याला आधार जर कोणाचा असेल तर भगवान शंकराचा त्याला आधार आहे. तुम्हाला कसा काय? आपण सगळे जे जिवंत आहेत का नाही, आपल्याला आधार जर कोणाचा असेल तर आपल्याला भगवान शंकराचा आधार आहे. देवाच्या हातामध्ये आहे जिवंत कुणाला ठेवायचंय आणि मारायचे कुणाला. 110 वर्षापर्यंत काही वयोवृद्ध माणसं आहेत, ते मरण मागत आहेत, पण देव त्यांना मरण देत नाही. काही तरुण मंडळी आहेत, 20-25 वर्षाचा 50 वर्षाचा कालाचा भाग आहे, त्यांना मरण नकोच आहे, पण देव त्यांना ठेवत नाही, देव त्यांना घेऊन जातो. म्हणजे आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत बरं का. बाई ऐ शांत बस. हा, एक भूमिका अशी सांगितली की आपल्या हातामधल्या गोष्टी मात्र काही सुद्धा नाहीत. एक गाय आणि नंबर 2 असणारी केतकी नावाचा असणारा वृक्षाचा असणारा भाग, तिथं 2 जण असणारे थांबले होते. ब्रह्मदेव जवळ गेले आणि सांगितलं, माझ्यावर एक तुम्ही उपकार करा. इथून भावी काळामध्ये तुम्हाला काय सहकार्य लागेल मी करतो सहकार्य, फक्त तुम्ही खोटी साक्ष द्या, खोटी साक्ष. लक्ष करून ऐका बरं का. कोणी किती जरी पैसा दिला तर खोटं मात्र बोलू नका बरं का. कुणाला खोटी साक्ष देऊ नका. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये भगवान ब्रह्मदेवानी केतकी नावाच्या वृक्षाला बोलण्याकरता सुरुवात केली. इथून माझ्यासोबत तुम्ही सोबत चालायचं आणि एवढंच भगवान विष्णूला सांगायचं की माझ्या डोळ्याच्या देखत ब्रह्मदेवानी या अग्निस्तंभाचा शेवटचा असणारा भाग बघितला, एवढंच सांगायचं. आणि गाईला बोलण्याकरता सुरुवात केली. बैनामा असेल, कुठलंही कार्य असेल, त्याला साक्षीदार किती जण लागतात? साक्षीदार एकावर भागत नाही बरं. किती लागतात साक्षीदार? 2 जण. गाईला सुद्धा सांगितलं, गोमाता तुम्ही सुद्धा साक्षी माझ्याकडून द्या. फक्त विष्णूजवळ जायचं आणि एवढंच म्हणायचं की माझ्या डोळ्याच्या देखत या अग्निस्तंभाचा असणारा कळसाचा असणारा भाग बघितला, एवढंच बोलायचं. तुमची मनोकामना मी पूर्ण करील. कुणाच्या पैशाच्या लोभानं मात्र खोटी मात्र साक्ष द्यायची नाही, कधीच द्यायची नाही. केतकी नावाचा वृक्षाचा भाग सुद्धा तिथपर्यंत आला आणि गाय सुद्धा तिथं आली आणि ब्रह्मदेवानं बोलण्याकरता सुरुवात केली. मी या अग्निस्तंभाचा असणारा शेवटचा असणारा भाग आहे का नाही, तो मात्र माझ्या डोळ्यानं बघितला. भगवान विष्णूनं बोलण्याकरता सुरुवात केली. याला साक्षीदार कोण आहेत? नंबर 1ला नाव सांगण्याकरता सुरुवात केली. नंबर याला साक्षीदार केतकी नावाचं असणारं फूल आहे, हा वृक्ष आहे. त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. माझ्या डोळ्याच्या देखत ब्रह्मदेवानी या अग्निस्तंभाचा कळसाचा असणारा भाग पाहिला. तेवढ्याच वेळामध्ये नंबर 2ला गायीनं सुद्धा बोलण्याकरता सुरुवात केली. माझ्या डोळ्याच्या देखत ब्रह्मदेवानं अग्नीचा असणारा जो खांब आहे त्याचा शेवटचा असणारा कळस पाहिला. असं बोलत असताना वाहवा करण्याकरता ब्रह्मदेवाची सुरुवात झाली. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकराला राग आला आणि त्या अग्निस्तंभामधून असणारे प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर क्रुद्ध असणाऱ्या अवस्थेमध्ये बोलिए उमापती महादेव की जय, बोलिए उमापती महादेव की जय. भगवान शंकराला का राग आला त्याचं कारण एक आहे.
आजपर्यंत भगवान शंकराच्या बाबतीमध्ये मुळाचा भाग कुणी पाहिला नाही आणि शेवटचा भाग सुद्धा कुणी पाहिला नाही. म्हणून राग आला. रागाच्या भरामधून भुवयाच्या बाबतीमध्ये ज्या दोन भुवया होत्या त्याच्या भूमध्यामधून दोन्ही भुवयाच्या मध्यभागातून एक जणाची उत्पत्ती केली. त्याचं नाव आहे भैरव. नाव लक्षात ठेवा बरं का, भैरव. कोणी जर काशीला गेला असेल तर त्या काशीचं संरक्षण करण्याकरता जर कोण असेल, लक्ष करा, त्या काशी नगरीचं संरक्षण करण्याकरता जर कोण असेल तर भैरवनाथ त्या काशीचं संरक्षण करण्याकरता आहे. त्या भैरवनाथाचा जन्म जर कुठून झाला असेल तर भगवान शंकराच्या दोन्ही भवयाच्या मधून भैरवनाथाचा असणारा जन्म झालेला आहे. बोलिये भैरवनाथ भगवान की जय. बोलण्याकरता सुरुवात केली. देवा, माझ्याकरता काम सांगा, मी काय काम केलं पाहिजे. तेवढ्याच वेळामध्ये रागाच्या भरामध्ये भगवान शंकराने सांगितलं, ज्या ब्रह्मदेवानं खोटी साक्ष देण्याकरता सुरुवात केली, लबाड बोलण्याकरता सुरुवात केली, ब्रह्मदेवाचं 5वं असणारं शिरकमल कट करून टाकायचं. ब्रह्मदेवाला पहिले 5 शिरकमल होते. भैरवनाथाला आज्ञा दिल्याबरोबर 5वं असणारं शिरकमल असणारं कट करून टाकलं. तिथून पुढं भगवान ब्रह्मदेवाला 4 शिरकमल राहिले. आता जर तुम्ही भगवान ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये शिरकमलाचा जर विचार केला तर 5 शिरकमल नाहीत, फक्त एकच आहे. म्हणजे एक कट झालेला आहे, 4 असणारे शिल्लक आहेत. जर लबाड बोलल्याच्या नंतर ब्रह्मदेवाचं एक शिरकमल कट होत असेल तर आपण दिवसामध्ये कमीत कमी 10-15 वेळेस लबाड बोलतो बरं का. लक्ष द्या. काही महिला मंडळी सांगतात, शेजारीन बाई आली का नाही, अहो साखर आहे का हो, पाहुणे घरी आले, नाही मग आताच संपली साखर, डबा तर भरलेलाच असतो. लबाड नाही बरं का बोलायचं, पण ज्यांनी साखर नेली त्यांनी बी टायमाला परत आणून द्यायची बरं का. अशा बी काही बाया असतात बरं का, न्यायची पण परत आणून द्यायची नाही. मग ते बी काय करतात माहिती का, डबा भरलेला जरी असला तर देत नाहीत. मग का नीती पण परतच आणून देत नाही. लक्ष करा, ही लबाडीची भूमिका आहे. याच्या बाबतीमध्ये असं एक वर्णन केलेलं आहे, ब्रह्मदेव असं एक वर्णन केलेलं आहे ब्रह्मदेवानं, की 5वं असणारं शिरकमल भैरवनाथानं असणारं कट करून टाकलं. भगवान शंकराला राग आला आणि रागाच्या भरामध्ये केतकी नावाच्या फुलाला शाप देऊन टाकला. इथून पुढल्या कालावधीमध्ये माझ्या पिंडीवर अर्पण करण्याकरता कुठलंही फूल जमेल, लक्ष करा, माझ्या पिंडीवर अर्पण करण्याकरता कुठलंही फूल जमेल, पण केतकी नावाच्या फुलाला मात्र परवानगी नाही. नाव लक्षात ठेवा बरं का. केतकी नावाचा वृक्ष त्याचा असणारं फूल भगवान शंकराच्या पिंडीवर कधी सुद्धा अर्पण करायचं नाही. चुकून जरी कुणाच्या हातानं केतकी नावाचं असणारं फूल जर भगवान शंकराच्या पिंडीवर जर अर्पण झालं, हजारो स्वरूपामध्ये असणारं ब्रह्महत्येचं पातक त्याला लागतं. चुकून सुद्धा त्या पिंडीवर फूल मात्र अर्पण करायचं नाही. नंबर 1. नंबर 2ला गाईला शाप देण्याकरता सुरुवात केली. भगवान शंकरांनी बोलण्याकरता सुरुवात केली, गो, इथून पुढल्या कालावधीमध्ये तुमची पूजा होत असताना मुखाच्या स्वरूपामध्ये पूजा मात्र कधीच होणार नाही. का? ज्या मुखानं खोटं बोलण्याकरता सुरुवात केली ना, इथून पुढल्या कालावधीमध्ये चांगले पदार्थ तुम्ही खाणार नाहीत, अजिबात नाही. गाय काय करते माहिती का, कधी कधी गाय विष्ठा सुद्धा खाते. त्याचं कारण काय आहे माहिती, तिच्या मुखानं तिनं खोटी साक्ष दिलेली आहे. त्या गौमातेच्या बाबतीमध्ये आणि केतकी नावाच्या फुलाच्या बाबतीमध्ये दोघांनी भगवान शंकराला हात जोडून विनंती करण्याकरता सुरुवात केली. देवा, तुम्ही म्हणता तुमच्या पूजेला जमत नाही. गायीनं बोलण्याकरता सुरुवात केली, मी अमंगल असणारं भक्षण करील. पण देवा, खरं सांगू का, अनेक जन्माचं पुण्य उदयाला आल्याच्या नंतर कधीतरी तुमचा असणारा भाग आहे दर्शनाचा. तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर आमच्याजवळ पाप राहील का? विचार करा बरं का. दर्शन झालेलं आहे त्या दोघा जणाला. कुणाला? केतकी नावाच्या असणाऱ्या वृक्षाला आणि गायीला. दोघांनी बोलण्याकरता सुरुवात केली. तुमचं दर्शन झालेलं आहे, आमच्याजवळ पाप राहील का? आता आम्हाला काहीतरी उहशाप द्या. भगवान शंकरांनी सांगितलं, माझ्या पिंडीवर अर्पण करण्याकरता केतकी नावाचं फूल जमणार नाही, पण माझं मंदिर सजवण्याकरता, लक्ष करा, किंवा मंदिराचा वरचा असणारा भाग जर काही सजवायचा असेल तर त्याच्याकरता केतकी नावाचं फूल जमेल, पण पिंडीवर मात्र त्याला जमणार नाही. फक्त मंदिर सजवण्याकरता जमेल. ऐका, त्याच्या पुढं भाग सांगितलेला आहे. गाईला सुद्धा ओहशाप दिला, इथून पुढल्या कालावधीमध्ये पूजा करत असताना शिरकमलाच्या बाबतीमध्ये असणारी पूजा होणार नाही, शेपटीकडून असणारी पूजा होणार. ही ओहशाप दिलेली असणारी भूमिका आहे.
तेवढ्याच वेळामध्ये स्तुती करण्याकरता भगवान विष्णूंनी हात जोडले आणि भगवान शंकरला सांगता, देवा मी मात्र तुमचा मात्र मुळाचा भाग पाहिला नाही, मी खरं सांगतो. भगवान विष्णूंनी खरं सांगितल्यामुळं त्यांना आशीर्वाद दिला. इथून पुढल्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दोन असणारे भाव राहणार नाहीत. आपण दोघं जण एकच आहेत. कशामुळं माहिती? फक्त खरं बोलल्यामुळं, बरं का. आणि माणसानं बोलत असताना खरं बोलणं मात्र फार असणं गरजेचं आहे. ज्या दिवशी भगवान शंकर त्या लिंग स्वरूपामध्ये अग्नीच्या स्तंभामध्ये असणारे प्रगट झाले ना, त्या दिवशीचा असणारा भाग सांगितलेला आहे. मार्गशीर्ष असणारा मास, मार्गशीर्ष असणारा महिना आणि आर्द्रा नावाचा अक्षर नक्षत्र, त्या दिवशी भगवान शंकराचा असणारा पिंडीचा असणारा भाग आहे आणि अग्निस्तंभ असणारा प्रगट झाला. म्हणून त्या दिवसापासून ज्या दिवशी भगवान शंकर प्रगट झाले त्या दिवशीच्या तिथीला असणारा आपण सगळेजण शिवरात्र म्हणतो. त्या दिवसापासून असणारी शिवरात्र निर्माण झाली. म्हणून तिथून पुढल्या कालावधीमध्ये आपण शिवरात्रीचं असणारं सुंदर स्वरूपामध्ये असणारं व्रत मात्र करण्याकरता सुरुवात करतो. एवढंच नाही, भगवान शंकराच्या बाबतीमध्ये 1 आणि 2 नाहीत, 8 असणाऱ्या मूर्ती आहेत. जर एखाद्या वेळेस जर तुम्हाला जर पिंडीचं दर्शन जर नाहीच झालं तर दररोजच्या स्वरूपामध्ये 8 स्वरूपामध्ये तुम्हाला देवतेचं दर्शन घेता येतं. नंबर 1, झोपेतून जर उठलात ना तर सकाळी सकाळी अगोदर पृथ्वी मातेचं दर्शन घ्या. कशा करता माहिती? नंबर 1, पृथ्वी मातेचं दर्शन घेत असताना ही पृथ्वी माता कोण आहे? भगवान शंकराच्या 8 मूर्ती आहेत. त्या 8 मूर्तीपैकी नंबर 1 ची जर मूर्ती कोणती असेल तर नंबर 1 ची मूर्ती सांगितली ही पृथ्वी माता. झोपेतून उठलं का नाही तर अगोदर पृथ्वी मातेचं दर्शन घ्यायचं. ही भगवान शंकराची मूर्ती आहे, तिचं असणारं दर्शन घ्यायचं. पृथ्वी माता म्हणजे भगवान शंकर आहेत. पण आपला खेळ कसा होतो माहिती? झोपेतून उठले की काही लोक काय करतात, तंबाखू घेतात, चुना घेतात, अगोदर मळतात, तोंडात टाकतात आणि अगोदर थुकतात त्या जमिनीवर. अगोदर काय करायचं आहे? त्या पृथ्वी मातेचं दर्शन घ्यायचं आहे. ही पृथ्वी माता म्हणजे भगवान शंकर आहे. नंबर 2, ऐका, नंबर 2ला पाण्याच्या बाबतीमध्ये दर्शन घ्यायचं. पाणी कोण आहे माहिती? पाणी सुद्धा भगवान शंकरच आहेत. नंबर 3, अग्नी प्रज्वलित केला ना, सकाळी चूल वगैरे पेटवली ना, ही अग्निदेवता आहे. म्हणजे अग्निदेवता सुद्धा भगवान शंकरच आहेत. ही भगवान शंकराची तिसरी असणारी मूर्ती आहे. चौथी मूर्ती म्हणजे हवा आहे. आणि 5वी मूर्ती जर सांगायची म्हटलं तर आभाळ म्हणजे आकाश आहे, त्यांचं दर्शन घ्यायचे. अशा भगवान शंकराच्या 5 मूर्ती झाल्या. 6वी मूर्ती आहे का? 6वी मूर्ती म्हणजे सूर्य उदय झाला की त्या सूर्याचं दर्शन घ्या. सूर्य म्हणजे भगवान शंकर आहे. आणि रात्रीच्या वेळेला चंद्राचा उदय झाला की त्या चंद्राचं दर्शन घ्या. चंद्र म्हणजे भगवान शंकर आहे. ह्या भगवान शंकराच्या 7 मूर्ती. आणि 8वी एक मूर्ती अशी आहे, तुम्हाला 7 जणांचं जरी दर्शन जरी नाही घ्यायचं असेल ना तर तुमच्या छातीला हात लावा. कुठं? छातीला. याच्यामध्ये जो आत्मा आहे का नाही, तर हा आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून, हा प्राण दुसरा तिसरा कोणी नसून, हा प्राण आणि आत्मा भगवान शंकर आहे. याला कधी उपवाशी मारू नका बरं का. लोक काय करतात माहिती का? या संसारामुळं याची काही सोय करत नाहीत. या आपल्या आत्म्याची, प्राणाची सगळं कमवणं 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 कमवणं. पायाला चप्पल नाही, अंगावर कपडा नाही, काही नाही, शरीराची कुठली व्यवस्था नाही, काही नाही, सगळं कमवून कमवून ठेवण्यामध्ये. बरं, ज्यांच्याकरता कमवून ठेवतात त्या पाठीमागलच्या लोकांना नाव तरी तुमचं घेतलं पाहिजे ना. घेतलं तर कोणचं कोण नाव? अजिबात नाही. तुम्ही एखाद्या दिवस सुनला म्हणून बघा, लय आम्ही कमवलंय, सुन लगेच म्हणते तुम्ही एकट्यानंच कमवलंय का? हे कधी कळतं माहिती का? शेवटी पुन्हा. हा, आणि जोपर्यंत हातामध्ये कारभार आहे सगळे कार्य अगोदर करून घ्यायचे मस्तपैकी छानपैकी अगोदर. असं हा आत्मा आहे का नाही? हा आत्मा सुद्धा ईश्वर आहे, परमेश्वर आहे, भगवान शंकर आहे. कुणाला जर आईस्क्रीम खाऊ वाटली, पटकन जायचं, त्यांना 10 रुपये म्हणला त्याला म्हणायचं 12 रुपये घे. माग नाही, मागल्याचा विचार करू नका तुम्ही अजिबात. अजिबात तुमचं कोणी नाव घेणार नाही माग, अजिबात नाही. नंबर 1च्या स्वरूपामध्ये कुठं असं तुम्हाला काही खाऊ वाटलं, अंगूर, पपई वगैरे, काय तुम्हाला द्राक्षे वगैरे, काजू, बदाम, अंजीर, पटकन जायचं आणि खायचं. अजिबात विचार करायचा नाही. तुम्हाला एकदा तुम्ही थकलात का नाही, तुम्हाला कोणी काही गोळी आणून देणार नाही ना, काही नाही, अजिबात नाही. हा आत्मा म्हणजे असणारा कोण आहे? हा परमेश्वर आहे. साक्षात स्वरूपामध्ये
भगवान शंकर आहेत, आपली इच्छा अगोदर पूर्ण करून घ्यायची. हा सुद्धा एक देव आहे. ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. कशाला भजायचं? हा आपला आत्मा म्हणजे देव आहे, याला कधी सुद्धा असणारी उपवाशी म्हणायचं नाही. किंवा सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. पुढं वर्णन करत असताना भगवान शंकराच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेला आहे. पंच अक्षराच्या बाबतीमध्ये एक महती सांगितलेली आहे. तुम्ही अनेक वर्षापासून भगवान शंकराच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा असणारा जप करता. लक्ष करा बरं का. आता ही ज्ञानाची भूमिका आहे. इथून पाठीमागच्या जेवढ्या काही चुका झालेल्या आहेत त्या सगळ्या माफ आहेत. पण एकदा जर मी आता कथेमध्ये तुम्हाला सांगितलं ना, इथून पुढे जर चूक तुम्ही कराल तर तुम्हाला पुन्हा माफी मात्र नाही. मी काय सांगतो लक्ष करून ऐका. कारण आम्ही चुकीचं सांगितलं तर त्याचं प्रायश्चित्त आम्हाला सुद्धा भोगावं लागतं. कारण हे आमचा अभ्यास असतो. जे खरं ग्रंथामधलं आहे ते खरं सांगायचं. ऐका. नंबर 1, कधी जर भगवान शंकराची जर पिंडीची पूजा जर चालू असेल, लक्ष देऊन ऐका बरं का. भगवान शंकराच्या पिंडीची पूजा जर चालू असेल तर पूजा चालू असताना असं विशेष स्वरूपामध्ये ताट बसायचं आणि पूजा संपन्न केल्याच्या नंतर त्या पिंडीच्या जवळ बसल्याच्या नंतर फक्त ओम म्हणत राहायचं. फक्त काय म्हणायचं? ओम. लक्ष करून ऐका बरं का. पिंडीच्या जवळ जर बसलात तर फक्त ओम म्हणायचं. थोडंसं ताट बसा. थोडंसं ताट जरा असं झोप येऊ दे नका बरं का. असं हा बोला. बस. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या सगळ्या जणांची निर्मिती जर कशापासून झाली असेल तर या ओम पासून झालेली आहे. आकार उकार मकार सगळ्याचं जर मूळ काय असेल तर सगळ्याचं मूळ काय आहे? ओम आहे. सगळ्याचं मूळ ओम आहे बरं का. ब्राह्मण देवता जर अभिषेक करण्याकरता जर सुरुवात झाली तर सगळ्यात अगोदर मंत्र कुठला जरी असेल तर मंत्राची सुरुवात करत असताना अगोदर ओम पासून सुरुवात करतात. हरिहि ओम आनो भद्राः क्रतवो जंतु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदः देवानो जथा सदमिद वृद्धे असन्न प्रायु रक्षितारो दिवे दिवे. हा असणारा स्वस्ती वाचनाच्या बाबतीमध्ये असणारा पहिल्या क्रमांकाचा असणारा मंत्र आहे. ए जुट्टूबाई, बाई शांत बस जरा. तो तुला घराकडे घेऊन जाईल बरं का मी आता. शांत जण बसलीस. हा. नंबर 1 ला सगळ्याची सुरुवात, सगळ्याचं आद्य जर काय असेल तर काय आहे? ओम आहे. सगळ्याचं ओम आहे. लक्ष करून ऐका. याच्यापासून नंबर 1 ला वेद निर्माण झाला. एका वेदाचे 4 भाग निर्माण झाले. सगळ्याचं मूळ आहे ते ओम आहे. पिंडीची पूजा जर चालू असेल तर बेल अर्पण करत असताना फक्त ओमच म्हणायचं. काय म्हणायचं? फक्त ओम. फक्त ओम. का तर ती पिंड निराकार आहे. तिला हात वगैरे नाही, डोळा नाही किंवा काही नाही. आणखी गोष्ट लक्ष देऊन ऐका, महत्वाचा भाग आहे. तुम्ही पिंडीच्या जवळ जाता आणि कुठल्याही दिशेला जाऊन पूजा करता. कुठेही जाता त्या पिंडीच्या कुठल्याही दिशेला जाऊन कुठेही जाऊन असणार बसता आणि पूजा करण्याकरता सुरुवात करता. आता लक्ष देऊन ऐका बरं का. पिंडीच्या कुठल्या दिशेला जाऊन बसायचं आणि कशी पूजा करायची ती अगोदर ऐका. नंबर 1, शक्यतो सगळ्या जेवढ्या काही या पृथ्वी तलावर पिंडी आहेत का नाही तर सगळ्या पिंडीचा असणारा जो पाण्याचा भाग आहे, लक्ष करा बरं का मी काय सांगतो. तो सगळ्या पिंडीचा असणारा जो भाग आहे पाण्याचा तर तो उत्तर दिशेला आहे. आपल्या मंदिरातली जी पिंड आहे का नाही, या पिंडीवर जर तुम्ही पाणी अर्पण केलं तर पाणी कुठल्या साईडला जातं? उत्तर दिशेला. कुठं जरी तुम्हाला पिंड स्थापन करायची असेल तर तिचं जे पाणी आहे का नाही ते उत्तर दिशेला गेलं पाहिजे. लक्ष करून ऐका. आता त्या पिंडीची पूजा करत असताना शक्यतो पिंड जर समोर असेल आपल्या, आता मी असा बसलेलो, लक्ष करा बरं का. आता तुमचा विरुद्ध दिशा होईल, माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. माझ्या समोर असणारा हा ग्रंथ आहे. गृहीत धरा की हा असणारी पिंडीचा असणारा भाग आहे. पिंडीची पाण्याची दिशा या साईडला आहे. आता पिंड या समोर आहे.
माईक बंद करा, माईक नाही, राहू द्या राहू द्या राहू द्या. लक्ष करून ऐका. पिंड जर आपल्या समोर असेल तर शक्यतो पिंडीच्या पूर्व दिशेला बसायचं नाही. लक्ष करून ऐका बरं का. पिंडीच्या पूर्व दिशेला बसायचं नाही. का? त्याचं कारण एक आहे. तर पिंडीच्या पूर्व दिशेला बसल्याच्या नंतर देवाच्या समोरासमोर होतो भाग तो, म्हणजे देवाची दिशा अडवण्याचं काम होतं ते. रस्ता रोको आंदोलन. लक्षात आलं का? रस्ता देवाचा थांबवायचा नसतो, अजिबात थांबवायचा नाही रस्त्याचा. कारण देवाला कार्य भरपूर असतात. समोर जाऊन छातीवर जाऊन अशी पूजा करायची भूमिका सांगितलेली नाही. पूर्व दिशेला देवाच्या पिंडीच्या बसायचं नाही. नंबर 2, जिकडं उत्तर दिशेला पाणी जातं का नाही तिकडं सुद्धा बसायचं नाही. का बसायचं त्याचं कारण एक सांगतो. तिकडली बसण्याची दिशा जर कोणाची असेल उत्तर दिशेची, तर भगवान शंकराचा तो डावा असणारा हात असतो. डाव्या हाताला बसण्याची जागा ही पार्वती मातेची आहे. तिकडं सुद्धा बसायचं नाही. नंबर 3 भाग सांगतो. पिंडीच्या पश्चिम दिशेला बसायचं नाही. पश्चिम दिशेला जर तुम्ही बसलात तर भगवान शंकराची ती पाठ आहे. पाठीकडून पूजा करावी का देवाच्या? करायची नाही. मग आता कोणीकडून बसायचं माहिती? दक्षिण दिशेच्या पिंडीच्या बाजूला बसायचं ना. आपलं तोंड उत्तर दिशेला असावं. लक्षात येईल का मी काय सांगतो ते? लक्ष करून ऐका. अशी इथून पुढे कधी चूक करू नका. आता कुठं जरी दर्शनाला गेलात, समोरून दर्शन घ्यायचं नाही, उत्तर दिशेकडून दर्शन घ्यायचं नाही, पश्चिम दिशेकडून दर्शन घ्यायचं नाही. दर्शनाची जागा कोणती तुमची? दक्षिण दिशेकडे जायचं. तुमचं शिरकमल असणारा जो भाग आहे तो उत्तर दिशेकडे असावा. आणि मग तिथं बसून असणारे तुम्हाला बेल असेल, पाणी असेल, पंचामृत असेल, मध, काय काय तुम्हाला अर्पण करायचंय तिकडल्या दिशेला बसायचं आणि तिकडं बसून असणारी भगवान शंकराची असणारी पूजा करायची. आणि ते पूजा करत असताना फक्त आपल्या मुखातून ओम 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 असणार बोलण्याकरता सुरुवात करायची. का? पिंडीची पूजा चालू आहे. लक्ष करून ऐका. पुढे बोलण्याकरता एक सुरुवात केलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा करताल, भगवान शंकराची मूर्ती एक असते, मूर्तीची पूजा करत असताना, भगवान शंकराच्या फोटोची पूजा करत असताना काही भाग सांगितलेला आहे. नमः शिवाय, फक्त एवढाच भाग आहे बरं का पुढला. काय? नमः शिवाय. तिथं ओम मात्र म्हणायचं नाही, कारण ती निर्गुण निराकार नाही. ती मूर्ती आहे, सगुण आहे, आणि तिच्या बाबतीमध्ये फक्त 5 अक्षराचा असणारा मंत्र म्हणायचा. आणि मंत्र म्हणून फक्त बोलण्याकरता सुरुवात करायची. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, अशा बाबतीमध्ये. किंवा काही काही ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे, शिवाय नमः, असा पण आहे उलटा मंत्र. कधी कधी नमः शिवाय. पण या मंत्राच्या बाबतीमध्ये आणखी एक भाग सांगतो. देवाचं नाव तुमच्या मुखाला कसं येऊ द्या हो, देवाचं नाव तुमच्या मुखाला कसं येऊ द्या, देव मात्र त्याचा स्वीकार करतो. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, जास्त लांब होत नाही. वाल्या कोळ्याला रामच म्हणता येत नव्हतं. त्यानं काय म्हणायचं? काय म्हणायचं त्यानं? मरा 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 मरा, सारखं काय म्हणायचं? मरा मरा म्हणायचं. ते कुणाला मरा म्हणत होता? त्याला म्हणताच येत नव्हतं. त्याचं कार्य जर कोणतं असेल, नुसतं मारामारी करण्याचं. अहो शेवटी उलट नाव घेतलं, उलट नाव घेऊन त्याचा सुद्धा असणारा उद्धार झाला. तसं इथं भगवान शंकराच्या बाबतीमध्ये पिंडीची पूजा चालू आहे ना, तर पिंडीची पूजा चालू असताना सुंदर स्वरूपामध्ये काही भाग सांगितलेला आहे. पिंडीची पूजा चालू असताना ओम, आणि नंबर 2 ला भाग सांगितलेला आहे, जर एखाद्या वेळेस मूर्तीची पूजा चालू असेल तर नमः शिवाय किंवा शिवाय नमः अशा स्वरूपामध्ये असताना काही भाग सांगितलेला आहे. म्हणून या भगवान शंकराच्या बाबतीमध्ये काही यज्ञ सांगितलेले आहेत. कोणते कोणते सांगतो, लक्ष करून ऐका. अग्नीचा यज्ञ करावा, देव यज्ञ करावा, ब्रह्म यज्ञ करावा, असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यज्ञाचा असणारा काही भाग सांगितलेला आहे. पुढे वर्णन करत असताना पार्थिव लिंगाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही असणारा भाग सांगितलेला आहे. पार्थिव लिंग म्हणजे स्वतःहून निर्माण करण्याची भूमिका. जर तुम्हाला जर एका दिवस कधी लिंग निर्माण करण्याची अपेक्षा जर झाली तर लिंग 3 प्रकारामध्ये सांगितले आहे. उत्पन्न करत असताना, निर्माण करत असताना 3 स्वरूपामध्ये. त्या लिंगामध्ये 3 प्रकार केलेले आहेत. उत्तम, मध्यम आणि अधम. किती प्रकार झाले? 3. उत्तम, मध्यम आणि अधम, किंवा मग कनिष्ठ असताना भाग. हे लिंग निर्माण करत असताना ज्याला उत्तम लिंग बनवायचं आहे
जो लिंग बनवणारा माणूस आहे त्यानं काय करायचं, लिंग बनवत असताना वाळूचं असावं, मातीचं असावं, गाईच्या शेणाचं असावं, भाताचं असावं, कणकीचं असावं, पंचधान्याचं असावं, किंवा लोखंडाचं, चांदीचं, सोन्याचं, लाकडाचं, कुठल्याही स्वरूपामध्ये असू द्या. पण जो करणारा निर्माण आहे का नाही लिंग, उत्तम लिंग जर बनवायचं असेल तर निर्माण करणाऱ्या माणसाची जे 4 बोटं आहेत का नाही, लक्ष करा बरं का. नंबर 1चं लिंग बनवत असताना स्वतःच्या हाताने जर बनवत असेल तर 1 क्रमांकाचं लिंग, आपले जे बोट 4 आहेत का नाही, या 4 बोटाच्या लिंगा स्वरूपामध्ये त्यानं जर लिंग बनवलं उंचीला तर हे उत्तम लिंग सांगितलेलं आहे. नंबर 2चं जर त्याच्यापेक्षा लहान तयार केलं तर 2 बोटं शिल्लक राहतात, हे मध्यम सांगितलेलं आहे. त्याच्यापेक्षा जर लहान कोणी तयार केलं करंगळी एवढंच तर याला कनिष्ठ सांगितलेलं आहे. आता निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आपापल्या वेगवेगळ्या असणार आहेत. जसा तुम्हाला वेळ भेटेल तशा स्वरूपामध्ये तुम्ही लिंग बनवू शकता. तुम्ही शेतामध्ये जरी गेलात ना, पाऊस पडल्याच्या नंतर तुमची अपेक्षा जर निर्माण झाली की आपल्याला जेवण करायचं आहे, मला भगवान शंकराचं पिंडीचं दर्शन घ्यायचं आहे, 2 मिनिटामध्ये तुम्ही पिंड निर्माण करू शकता. का, पाऊस पडलेला असतो, माती घ्यायची आणि बरोबर असणारी अशी माती मळण्याकरता सुरुवात करायची आणि पिंड तयार करायची. तुम्ही म्हणताल महाराज त्या मातीची सुद्धा जमल का? हो, अहो मातीचीही जमते. का, तुम्हाला ती माती दिसेल पण भगवान शंकर त्याची पिंड जर तयार केली आणि तिची पूजा जर केली तर त्याची पूजा भगवान शंकराला अर्पण होते, माती मात्र मातीमध्येच राहून जाते. तुमची पूजा मात्र भगवान शंकराला अर्पण झाली बरं का. याला काही दृष्टांत देतो. केला मातीचा पशुपती, लक्ष करा बरं का, केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती. पूजा किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केली काशाची जगदंबा, परी कासे नव्हे आंबा. पूजा आंबेची अंबिका, घेणे काशे राहे काशेपणे. तुम्ही कशाची मूर्ती बनवा, कशाची लिंग बनवा, ते तिथल्या तिथंच राहून जातं, पण पूजा मात्र देवाच्या बाबतीमध्ये असणारी पौचिती होते. पुढं विशेष स्वरूपामध्ये वर्णन करत असताना काही भाग सांगितलेला आहे. या स्वरूपामध्ये काही वर्णन असे केलेलं आहे की देवाच्या बाबतीमध्ये पार्थिव लिंग असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे काही भाग सांगितले, किती निर्माण करावे, कशी पूजा करावी, याचे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लक्षणं सांगितलेली आहेत. कुणाला जर पुत्र संतती होत नसेल तर त्या पुत्र संततीच्या बाबतीमध्ये काही अंधश्रद्धा म्हणून नाही, या ग्रंथात सांगितलेलं आहे. त्यानं 500 पार्थिव लिंगाची पूजा करावी. किती लिंगाची? 500 बरं का. एखादा माणूस जर जेलमध्ये असेल आणि त्याची सुटका होत नसेल, त्यानं 10,000 लिंगाची, पार्थिव लिंगाची असणारी पूजा करायची. एखाद्या वेळेस दरिद्रीपणा असेल, त्यानं 200 लिंगाची असणारी पूजा करायची, पार्थिव लिंगाची. हे काही माझ्या पदरचं सांगत नाही बरं का, हे भगवान शंकराच्या शिव महापुराणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि फक्त फरक एवढाच आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा आणि विश्वास ठेवून असणारं कार्य करायचं. कुठल्या जाणत्याकडे जाण्याची गरज नाही, कारण सगळ्यात मोठा जर जाणता कोण असेल तर देव आहे. देव जाणता, देव जाणता, बस आपुलिया सत्ता एका एकी, किंवा जाणोनी अंतर वर्तत असे. म्हणून अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी विशेष स्वरूपामध्ये लिंगाच्या बाबतीमध्ये पूजनाचा असणारा काही भाग सांगितलेला आहे. पुढला भाग सांगण्याच्या अगोदर एक छोटंसं मी भजन घेतो. कथा सुरुवात होणे एक अर्धा पाऊण तासच्या स्वरूपामध्ये, नवे तर वेळ भरपूर झालेला आहे. एक सगळे एक छोट्या स्वरूपामध्ये भजन घेतो. कोणाच्या पायाला मुंग्या आल्या असतील तर त्यांनी काय करा, थोडंसं उठा, एक भजन म्हणतो मी, पाऊल जागच्या जागीच खेळा, कारण थोडंसं विश्रांती तुम्हालाही होईल. कारण कथा म्हणजे ही कमी नाही, 3 तासाची कथा आहे बरं का. लोकाला त्रास होतो बसण्याच्या स्वरूपामध्ये. स्वर धरा. हरी भीमाशंकर, 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 भीमाशंकर बोला. सर्वांनी टाळी वाजून म्हणा. भीमाशंकर, 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 भीमा
भीमाशंकर बोला. बोला. भीमाशंकर 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 बोला सर्वांनी. भीमाशंकर 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 टाळी वाजवा. सर्वांनी फाऊल खेळा. भीमाशंकर 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 भीमाशंकर
उमापती महादेव की जय, पवन पुत्र हनुमान की, छत्रपती शिवाजी महाराज की, श्री संत भगवान बाबा की, अपने अपने माता पिता की, अपने गुरुदेव की, भारत माता की, भारत माता की, हर 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 हर. आता भगवान शंकराच्या नैवेद्याच्या बाबतीमध्ये काही, या कथेच्या बाबतीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सहज पार्वती मातेनं भगवान शंकराला प्रश्न विचारला. शौनकांनी सूत महर्षींना प्रश्न विचारला, देवाचा नैवेद्य खावा का नाही खावा. लक्ष ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सांगा देवाचा नैवेद्य खावा का नाही खावा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. देवाचा नैवेद्य खावा, 100% खावा. आणि हे तर तुम्ही आता वयानं मोठे आहेत. सगळ्या जणांनी लहानपणी देवाला दाखवण्याच्या अगोदर खाल्लेला आहे. काय काशीनाथ महाराज, खाल्लाय का नाही तुम्ही? हा खाल्लाय. कशामुळे माहिती का? ज्या ज्या वेळेला प्रत्येक जणानं आईनं घरून ताट भरून दिलेलं आहे प्लेटचं, पुरण असं शिजायला चालू झालं, दळायला सुरुवात हो, ती लेकरू म्हणत आई थोडंसं दे ना, देवाला दाखवायच्या अगोदर. मग ते लेकर लय हुशार असतं, असा गोल उंडा करून ठेवला का नाही, आई थोडी साईडला गेली का नाही, पटकन घेणार, तसाच दाबून ठेवणार, पत्ता लागू देणार नाही बरं कोणाला. आणि कुठं जाऊन खाणार माहिती का? घरात नाही खात ते, बाहेर जाते. बाहेर जाऊन खाऊन तोंड पुसून हात धुवून पुन्हा येते घरामध्ये. आई काय करते, सुंदर स्वयंपाक तयार करते, त्या लेकराला जवळ बोलवते. नैवेद्य दाखवायचं काम म्हणजे लेकराकडेच असतं बरं का. त्याचे निवद सगळे तयार करून देणार, एका प्लेटमध्ये तांब्या देणार. आई समजून सांगणार, हा महादेवाला, हा भगवान शंकराला, हा नंदीला. ते सगळं ऐकत, सगळं ऐकत. तू म्हणता आई तू फक्त दे माझ्याजवळ, फक्त मी सगळं हिशोबात लावतो म्हणतो. असं प्लेटमध्ये घेणार, ते बरोबर आपलं घर एकदा पास होऊ देणार, रस्त्याला लागणार, हातातला तांब्या साईडला ठेवणार, तिथं सुरू करणार अगोदर. कुठं? रस्त्यामध्ये. सगळे पार करीत आणणार. आणि एवढं इमानदार लेकरू बरं का, सगळे निवद खाऊन टाकणार, एक मात्र शिल्लक ठेवते बरं का. नको म्हणते आत्ती होईल आता, एक शिल्लक ठेवणार. आईनं प्रत्येक देवाला वेगवेगळा निवद करून दिलेला असतो, पण एका निवदामध्ये ते सगळ्या देवाला भागविते बरं का. देवाचा नैवेद्य खावा, पण कधी खावा ते सांगतो ऐका. लहानपणी आपण खाल्ला, देवाला अजिबात राग येत नाही का. हे मुलं जे आहेत का नाही, हे देवाला सुद्धा आवडतात. तुम्हाला कसं काय? इथं नंदी आहे, नंदी म्हणजे साक्षात भगवान शंकर आहेत. लहान लेकरू यावं आणि त्या नंदीच्या पाठीवर बसावं. कधीतरी नंदी म्हणला का उतर खाली, कधीच नंदी म्हणत नाही. का माहिती का? त्या देवाला सुद्धा माहिती आहे हे लेकरू आहे, बाळराजा आहे. कधी कधी लहान लेकरं देव घरामधले देव उचलून बाहेर टाकून देतात. कधीतरी देव कधी रागावला का लेकरावर? अजिबात नाही कधी देव. त्याचं कारण आहे, त्या देवाला सुद्धा माहिती आहे लेकरू आहे, याला काही कळतच नाही. आणि तुम्ही मोठ्या माणसांना कळण्याला उचलून बघा बरं आता देवाला. तुम्हाला होय, नादालाच टाकू नका तुम्ही देवाच्या. महाराज, हे लेकरं म्हणजे देवाला सुद्धा असणारे प्रिय आहेत. नैवेद्य कधी खावा? देवाला एकदा जर नैवेद्य दाखवला ना, तर देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर तो प्रसाद तयार होतो. देवाला एकदा नैवेद्य नेऊन दाखवला ना, पाणी वगैरे फिरवलं, त्याच्यानंतर असणारा तो प्रसाद तयार होतो. देवाला नैवेद्य नेऊन दाखवायचा. दाखवल्याच्या नंतर आता सुद्धा सांगतो, जे देवाचे मोठमोठे मंदिर आहेत का नाही, त्या मंदिराच्या ठिकाणी काय करतात, देवाला नैवेद्य आणत असताना खालून एक ताट असतं आणि वरून एक ताट असतं. नैवेद्य झाकून आणतात आणि झाकून आणलेला नैवेद्य काय करतात, देवाच्या जवळ नेतात, ताट उघडतात. लक्ष करा बरं का, ताट उघडतात आणि देवाला नुसता नैवेद्य दाखवतात, परत ताट झाकतात, पाणी वगैरे त्याला असणारे फिरवतात आणि तोच नैवेद्य परत घेऊन जातात. त्याचा प्रसाद तयार होतो त्या देवाचा आणि ते अनेक जणाला असणारा तो प्रसाद देतात. पण लक्ष करून ऐका, असा प्रसाद जर तुमच्या घरी जर तयार झाला तर तो प्रसाद खाण्याकरता वेळ मात्र लावू नका. तुम्हाला कोणी जर प्रसाद दिला का नाही, तर त्याला वेळ मात्र लावायचा नाही. देवाचा नैवेद्य कोणी जर आणून दिला, प्रसाद म्हणून जर दिला,
तर असं म्हणायचं नाही तिथं ठेवा इथं ठेवा, अजिबात नाही. कशा करता माहिती? काम जरी करत असेल तर हात अगोदर धुवून घ्यायचा आणि देवाचा प्रसाद मात्र घ्यायचा. हा प्रसाद आहे आणि त्याचं कारण एक आहे, देवाच्या प्रसादामध्ये जेवढी चव आहे तेवढी चव कशामध्येच नाही. लक्ष करा. तुम्ही लग्नाच्या बाबतीमध्ये कितीही अन्नदान मोठं करा, त्याच्यामध्ये तेवढीशी चव नाही जेवण्यामध्ये. आता तुमच्या सप्त्यातले पंक्ती चालू आहेत का नाही, त्या माणसानं कशी पंगत करू द्या, वरणाला कशी फोडणी देऊ द्या, तांदूळ कसाही असू द्या, माणूस आवडीनं खातं का नाही. काल्याच्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये पंगत जर केली तर किती जरी गावातला माणूस श्रीमंत असला तरी घराकडे जाऊन तांब्या घेऊन येतो. कशाला कशाला आणतो? थोडं टाकावं, थोडं हा माणसं जेवायचं राहिलं आणखी नाही, थोडं टाकावं. कशा करता? किती जरी श्रीमंत असला तर त्याची काय अपेक्षा आहे? थोडं वरण टाकावं याच्यामध्ये. किती जरी श्रीमंत असला तरी त्याची म्हणणं आहे की मला थोडंसं वरण वगैरे भात वगैरे द्या. कशा करता? त्याला चव आहे, त्या प्रसादाला चव आहे, तो प्रसाद आहे. 13व्याच्या कार्यक्रमाला पातेले सांगतात का लोक घराकडून? अजिबात तर नाही. 13व्याचं अन्न त्यानं जेवढं केलं का नाही, तिकडं खाली माशाला नेऊन टाकावं लागतंय. कोणी येत नाही इकडं, अजिबात नाही. आणि आणखी एक चांगली गोष्ट आहे का, विषय निघाला म्हणून सांगतो. 13व्याचं अन्न खावं का नाही खावं हे लय लोक डोक्यामध्ये बसलेलं आहे फिट. नगम आहे, आपल्याला जमत नाही बरं का. कशाचं? 13व्याचं खात नाही, अजिबात खात नाही. त्याला श्लोक आहे का, चांगलं जरा डोसक्यातून काढून टाका अगोदर. महाभारत या ग्रंथामध्ये का असं वर्णन केलेलं आहे, 13व्याचं अन्न खावं. लक्ष करून ऐका बरं का. आणि कुणाला जर असं वाटत असेल आम्ही खात नाही, त्यानं एक काम करायचं, त्याला 11,000 रुपये बक्षीस देतो. अन्न न खाण्याकरता त्यानं मला पुरावा द्यायचा आणि श्लोक द्यायचा. कारण हे जे मी इथं बसून बोलतोय का नाही, व काहीतरी असं काही कुठलं तरी थोटान बोलत नाही किंवा काही नाही, हे अभ्यास करून बोललेलं भाषा आहे. महाभारताच्या ग्रंथामध्ये त्याचा श्लोक सापडलेला आहे. अन्न 13व्याचं खायचं, पण कधी खायचं ते ऐका. त्या 13व्याच्या अन्नदानाच्या दिवशी जर कीर्तनाचा कार्यक्रम असेल तर अन्न खायचं. का खायचं माहिती? तर तिथं कीर्तन झालेलं आहे, त्या अन्नामध्ये कसला सुद्धा दोष मात्र राहत नाही. कीर्तन झालं ना तर तिथलं अन्न स्वतः पंक्तीला बसायचं आणि जेवण करायचं. मी एवढे कीर्तन करतो, मला लोक प्रश्न विचारतात, महाराज 13व्याचं जमतं का तुम्हाला? मी म्हणतो काही अडचण नाही, पहिल्या पंक्तीला बसून मी खातो. कशा करता? जिथं कीर्तन झालं ना त्याच्या अन्नामध्ये दोष मात्र राहत नाही. आणि त्याच्या पुढे आणखी एक बोलतो, काही लोक काय करतात, कीर्तनकार मला मात्र जमत नाही. मग माझी बोलण्याची भूमिका आहे, तुला 13व्याचं खायला जमत नाही ना, मग 13व्याचे पैसे बी घेऊ नको ना. मी काय बोललो कळालं का तुम्हाला? 13व्याच तुला खायला जमत नाही ना, मग 13व्याचे पैसे घेऊ नको. ऐका. आणि आणखी एक बोलतो, चांगलं वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही जर दुसऱ्याच्या 13व्याचं जर नाहीच खाल्लं तर एक दिवस मला पण मरायचंय. लक्षात आलं का? तुम्ही जर दुसऱ्याचं खात नसाल तर आपल्याला एक दिवस जायचंय ना, आपलं कोण खाणार आहे? लक्ष करून ऐका. महाभारतामध्ये श्लोक सापडलेला आहे तो, त्या दिवशी स्वयंपाक बनवणारा पवित्र आहे. लक्ष करून ऐका. 13व्याचा स्वयंपाक बनवणारा पवित्र आहे. 13व्याच्या अन्नदानाच्या दिवशी वाढ काम करणारा जो आहे, वाढणारा स्वयंपाक, तो सुद्धा पवित्र आहे. आणि त्या दिवशी खाणारा सुद्धा पवित्र आहे. आणखी गोष्ट आहे का, त्या दिवशीचं वाळलेलं गवत पवित्र आहे. कारण पिंडदान करत असताना वाळलेल्या गवतावर पिंड ठेवतात. त्या दिवशीचं वाळलेलं गवत पवित्र आहे. त्या दिवशीचा पिंड पवित्र आहे. त्या दिवशीचा नातू पवित्र आहे. त्या दिवशीचे तिळ पवित्र आहेत. ही सगळी पूजा पवित्र आहे. त्याला अपवित्र समजू नका. हे आपलं चाललं काय, हे खात नाही म्हणून ते खात नाही, ते खात नाही म्हणून ते खात नाही. ऐका. सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. नैवेद्य मात्र खावा देवाचा. सुंदर स्वरूपामध्ये नैवेद्य खावा, त्याला उशीर मात्र लावू नये. पुढं वर्णन करत असताना सुंदर स्वरूपामध्ये काही भाग सांगितलेला आहे. बिल्वपत्राचा असणारा महिमा सांगितलेला आहे. आपण अनेक स्वरूपामध्ये भगवान शंकराच्या बाबतीमध्ये जर काय आवडत असेल तर पंढरीश परमात्म्याला आवडत असताना फक्त एकच भाग असणारा आवडतो. नंबर 1 तुळस आणि नंबर 2 असणारा बुक्का. काकडा आरतीमधले एक प्रमाण सांगतो, पुढे चलतो. अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, अति प्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका,
पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित से श्रीमस्तकी वंदित से पंढरपुरी जय भीमा तटी पंढरपुरी जय भीमा तटी पंढरपूरच्या भगवंताला जर काय आवडत असेल तर पंढरपूरच्या भगवंताला तुळस आवडते, तुळस. नंबर 2 ला पंढरपूरच्या भगवंताला जर काय आवडत असेल तर पंढरपूरच्या भगवंताला बुक्का आवडतो, बुक्का. किती आवडतो याचं वर्णन जर सांगायचं म्हटलं ना, नंबर 1 ऐका, तुम्ही तुळशीला कधी कमी समजू नका. त्याचं कारण एक आहे, श्रीकृष्ण भगवंतापेक्षा वजनाच्या बाबतीत जर श्रेष्ठ कोण असेल तर तुळस श्रेष्ठ आहे. तुम्हाला कसं काय, याला पुरावा तुम्हाला माहिती आहे, फक्त समजावून देतो. ज्या वेळेला सत्यभामीनं कृष्ण दान करून टाकला त्यावेळेस नारद मुनीनं काय सांगितलं, कृष्णाला जर सोडवायचं असेल तर कृष्णाच्या वजना इतकं सोनं द्या. 16,108 पत्नी आल्या, त्यांनी सगळ्या जणांनी सोनं मध्ये टाकलं, पण कृष्णाच्या वजना इतकं सोनं मात्र ते भरलं नाही. शेवटी रुक्मिणी आली आणि रुक्मिणीनं काय केलं माहिती, तुळशीला पाणी घातलं, 5 प्रदक्षिणा घातल्या आणि तुळशीचं एक पान घेतलं. तुळस नाही भत्र घेतली, तुळशीचं एक पान घेतलं फक्त. आणि ज्या पारड्यामध्ये सगळं सोनं टाकलं होतं का नाही, त्या पारड्यामध्ये फक्त तुळशीचं एक पान ठेवलं. घटना अशी घडली, तुळशीचं पान ठेवल्याबरोबर कृष्णाचं पारडं असं वर गेलं. मग पारडं वर गेल्याच्यानंतर ज्यांनी सोनं टाकलं होतं का नाही, सगळ्या जणींनी सोनं काढून घेतलं, तरी कृष्णाचं पारडं वर आणि एका पारड्यामध्ये फक्त तुळशीचं पान होतं. म्हणजे देवापेक्षा वजनापेक्षा जर श्रेष्ठ काय असेल तर तुळस आहे. नंबर 2, देवाला आवडत असताना बुक्का एक आवडतो. तसं माझ्या भगवान शंकराला काय आवडतं, बोला. माझ्या भगवान शंकराला आवडत असेल तर तुळस आवडत नाही ना, बुक्का आवडत नाही. माझ्या भगवान शंकराला आवडत असताना फक्त बेलाचं पान आवडतं. म्हणजे आणि ते बेलाचं पान आणि नंबर 2 ला असणारं भस्म असणारा आवडतो. एवढंच नाही, विशेष स्वरूपामध्ये वर्णन केलं आहे. बिल्व महात्म्य, बिल्व महात्म्य एवढं सुंदर स्वरूपामध्ये सांगतो. विषय आलेला आहे, तुमचं स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर लक्ष देऊन ऐका बरं का. कुणाला 1 एकर जमीन आहे, कुणाला 2 एकर आहे, कुणाला 5 एकर आहे, कुणाला 7 एकर आहे. तुम्हाला घरी जागा नाही, लक्ष करून ऐका बरं का, घरी जागा नाही. तुम्ही काय करा, ही कथा संपली ना, तुमच्या गावाच्या शेजारी कुठंतरी रोपवाटिका असतील, लक्ष करून ऐका. तिथून विकत आणत असताना दुसरं तिसरं काही विकत आणू नका. 40 ते 50 रुपयाला एक बेलाचं असणारं झाड मिळतं. किती रुपयाला? 40-50 रुपयाला बरं का, जास्त बेलाची किंमत नाही, 50 रुपयाला. शेतामध्ये अशा ठिकाणी आणून लावा तिथं घाणीचं पाणी वगैरे जाऊ नये किंवा काही नाही. चांगल्या ठिकाणी असणारं ते झाड लावा, जेणेकरून कालांतराने तुम्ही शेतामध्ये काम करण्याकरता जर गेलात ना तर विश्रांती घेण्याकरता त्याच झाडाच्या खाली तुम्ही जावं. दुपारचं जेवण करायचं ना तुम्हाला, तर त्याच झाडाच्या खाली जाऊन जेवण करायचं. कुणी वाट सरू जर आला तर त्याला बोलवून घ्यायचं आणि त्या झाडाच्या खाली त्याला जीव घालायचं. एवढंच नाही, बेलाच्या वृक्षाच्या खाली सुंदर स्वरूपामध्ये एक छोटासा वटा तयार करा आणि त्याच्या खाली एक नंदी सुद्धा असणारा बसवा, किंवा तिथंच एक पिंड निर्माण करा. कुठं? त्या बेलाच्या वृक्षाच्या खाली. त्याचं कारण एक आहे, बेलाचा वृक्ष म्हणजे इतर झाडासारखा नाही. भगवान शंकर आणि बेलाचं झाड हे 2 नाहीत, बेलाचा वृक्ष आणि भगवान शंकर हे एकच आहेत. बेलाच्या वृक्षाचं दर्शन तुम्ही घेतलं ना, तर बेलाच्या वृक्षाचं दर्शन घेतल्याच्या नंतर तो साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकर आहे. ए ए इथं बस खाली, तू तिकडे बाहेर जा. तिकडे बेलाचा वृक्ष साक्षात स्वरूपामध्ये, तिकडं पळ, तिकडं. बेलाचा वृक्ष साक्षात स्वरूपामध्ये असणारा भगवान शंकर आहे. बघू नको, इथं तर येऊन बसर तो.
मला डिस्टर्ब जमत नाही बरं का, म्हणजे माझं चिलबिचल मन होतं थोडंसं. असं कसं माहिती का, पाठ केलेलं असतं, मग ते असं काही झालं की मग विसरून जातं सगळं. असं नंबर एक, बेलाचा असणारा वृक्ष. ते आता तिथून म्याव म्याव करले मला. आता काय लेकरं बी का नाही, आता आवड काम आहे इकडे असं. अरे बाबा तिकडं म्याव म्याव करत जाऊन इथं नको करू आता. त्याला घ्या जवळ एकदा, त्याला समजून सांगा एकदा त्याला एकदा. हा, ऐका, बेलाचा वृक्ष साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकर आहे. त्या बेलाच्या वृक्षाच्या खाली सुंदर वटा तयार करायचा, पिंड स्थापन करा. पिंड स्थापन करून एक नंदी असावा आणि तिथे एक नेम असा सांगितले, लक्ष करून ऐका बरं का. आज तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रावर जाता, अनेक लोक तुम्ही अन्नदानाच्या स्वरूपामध्ये करता, पण यदा कदाचित तुम्हाला अन्नदान जर करायचं ठरलं आणि जास्त जर पुण्य मिळवायचं म्हटलं तर बेलाच्या वृक्षाच्या खाली फक्त एकच माणूस जीव घाला, पण शुद्ध अंतकरणानं जीव घाला बरं का. किती? फक्त एक माणूस. वाटसरू चाललेला आहे, शेजारी आहे, कोणी आहे, तुम्ही जेवण करण्याकरता बसलात ना, आता त्याला बोलवून घ्या आणि त्या बेलाच्या वृक्षाच्या खाली एका माणसाला जीव घाला. 1000 माणसं जीव घातलेलं पुण्य आहे. एवढा श्रेष्ठ आहे तो बेलाचा वृक्ष. म्हणून हा बेलाचा असणारा जो वृक्ष आहे का नाही, आपल्या शेतामध्ये लावायचा. पाणी मात्र त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं असणारं पाणी जावं, घाण पाणी वगैरे असणारं जाऊ नये. हा बेलाचा वृक्ष साक्षात स्वरूपामध्ये असणारा, साक्षात स्वरूपामध्ये हा भगवान शंकर आहे. त्याच्यावर पानं सुद्धा अर्पण करत असताना 3 स्वरूपामध्ये पानं असतात बिल्वदळाला बरं का. नको रे वागा, तो परेशान करू, शांत बसित येऊन त्याला एकदा समजून सांगा. कुणाचं आहे दिले करू त्या नाही, कवाड लावून ती काढाले ना ते आणखी. हां हां, ते बी नमुना दिसायला गेले. बेलाचा वृक्ष म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये भगवान असणारा शंकर आहे. एवढंच नाही, काही स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. जेवढे काही संसारामध्ये तीर्थ आहेत का नाही, लक्ष करून ऐका. जेवढे या संसारामध्ये तीर्थ आहेत, जेवढे जेवढे तीर्थ आहेत, सगळे तीर्थ जर कुठं आहेत का नाही, तर ते बेलाचा असणारा वृक्ष आहे का नाही, तर त्या बेलाच्या वृक्षाची जी मूळ आहे, त्या मुळाच्या ठिकाणी सगळे असणारे तीर्थ आहेत. तिथं तुम्ही असणार मग पूजा करू शकता. पंचामृतानं दही दूध वगैरे पाणी वगैरे घालणं, त्याची पूजा करू शकता. त्या सगळ्या बेलाच्या वृक्षाच्या खाली असणारं विशेष स्वरूपामध्ये सगळे असणारे तीर्थ आहेत. आणखी तीर्थ सांगतो, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. बिल्वाचं वृक्ष, बिल्वाचं असणारं झाड, ते सुद्धा सकळ तीर्थाचं असणारं माहेर घर आहे. एवढंच नाही, एखाद्या वेळेस ते तर तीर्थ आहेच आहे, पण आपले घरचे आई आणि वडील सुद्धा हे तीर्थच आहेत. सकाळी एकदा उठलं का नाही, तर त्यांचं असतं एकदा पाया पडायचं. कुणाच्या? आई वडिलाच्या. हां, पाया एकदा पडायचं. पाया पडल्याच्या नंतर सगळे असणारे हे तीर्थ आहेत, त्यांचं असणारं ते दर्शन घ्यायचं. आणि एक मात्र विशेष स्वरूपामध्ये आणखी एक भाग सांगतो. तुम्हाला जर काही गोष्टीचं प्रायश्चित्त करायचं असेल, प्रायश्चित्त, तर प्रायश्चित्त करण्याकरता काही लोक लवकर माफ करतात बरं का. लवकर, किती जरी पाप झालेला असेल, हातातून चुका झाली असतील, भगवान शंकराची देवाची शरणागती करा, देव सुद्धा तुम्हाला माफ करतो. आईला सांभाळत नसाल, वडिलाला सांभाळत नसाल आणि तुम्हाला आता किंमत कळाली, तुम्ही आईच्या जवळ गेलात, वडिलांच्या असणाऱ्या जवळ गेलात आणि एखाद्या वेळेस त्यांना जर हात जोडून सांगितलं की आमच्याकडून चूक झालेली आहे, आम्हाला आता क्षमा करा, असं म्हणून जर त्यांचं एकदा जर दर्शन घेतलं, तर आई वडील सुद्धा माफ करतात. याच्या पुढे आणखी एक सांगू, एखादी सासूबाई असेल आणि तिची सेवा जर एखादी सून करत नसेल आणि काही चुका झालेल्या असतील, तर त्या सुननं सुद्धा सासूचे एकदा पाय जाऊन पकडा, सप्ताह चालू आहे एकदा, आत्या माझ्याकडून चूक झाली, आता इथून पुढे तुम्हाला मी चहा देईल, पाणी देईल, बिस्किट, जेवण सगळं व्यवस्थित करेल, मला माफ एकदा करा. तेवढी सासू सुद्धा माफ करील. हे कामाचं सांगायला बरं का, उगा कथा करून किती बी करून उपयोग नाही होणार बरं का. असं हे सुद्धा कामाचं आहे. नाही तर उगा ताटं इकडे घेऊन यायची आरतीला, सासूला चहाही नाही आणि पाणीही नाही, काही उपयोगाचं नाही त्याचा. हां, अजिबात नाही, मी खरा बोलणार आहे. हां, तुम्हाला राग येऊ, पुढल्या वर्षी बोलवा, नाही बोलवा, काही अडचण नाही. हां, कामाचं आहे. कशा करता? आज तुम्हाला सांगतो, एवढी जी तुम्ही प्रॉपर्टी खात आहेत, कुणाची आहे प्रॉपर्टी? हां, तुम्ही बोलला बरोबर. कुणाची प्रॉपर्टी आहे? सासूची सासऱ्याची प्रॉपर्टी आहे, तुम्ही खायलात.
आणि त्यांना जर तुम्ही सुख समाधानानं असणार तुम्ही चहा पाणी वगैरे जर केलं आणि त्यांच्या जर पाया पडलं की त्यांनाही आनंद वाटतो, एवढं कमवलं बरं का, बरं वाटलं. नाही तर आपला खेळ चाललाय कसा, शेजारीन बाईला दुपारी 4 वाजता बोलून घ्यायचं, घ्या चहा, आणि सासूला चहा नाही, काय उपयोगाचं आहे? ही महत्वाची भूमिका आहे. हां, एकदम महत्वाची असणारी भूमिका आहे. हरी महाराज कुठे गेले? करा एकदा म्हणा चालू त्यांना एकदा. हरी नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सर्वांनी म्हणा. उमापती महादेव की जय, श्री संत भगवान बाबा की जय. पुढं विषय सांगत असताना 3 स्वरूपामध्ये देवाच्या बाबतीमध्ये भक्तीचा असणारा भाग सांगितला आहे. नंबर 1 भगवान शंकराच्या बाबतीमध्ये नंबर 1ला भस्म, आणि नंबर 2ला असणारा भाग सांगितलेला आहे तो म्हणजे बिल्वपत्राचा असणारा भाग. आणि देवावर शक्यतो तुम्हाला जर एखाद्या वेळेस बिल्व अर्पण करायचं असेल तर शक्यतो काय करायचा माहिती का, कोवळं पान आहे का नाही, कोवळं पान, ज्या बिल्वपत्राचा असणारा जो भाग आहे शेंड्यासारखा असणारा भाग असतो, नाजूक असणारी पानं असतात, तर शक्यतो वाहत असताना तिकडल्या साईडनं जास्त वापरजा बरं का. म्हणजे जे कोवळे कोवळे पान आहे त्याची असणारी त्याची पूजा करायची. नंबर 1. पण भगवान शंकराची पूजा करत असताना त्या पूजेच्या बाबतीमध्ये एक भाग असा सांगितलेला आहे, पिंडीची पूजा करण्याकरता सुरुवात झाली की त्याच्या अगोदर, देवाची पूजा करण्याच्या अगोदर, लक्ष करा बरं का, विभूतीचा खडा आपल्या हातामध्ये घ्यायचा आणि विभूती लावत असताना ती सुद्धा कशी लावायची याला एक मार्गदर्शन करतो, लक्ष देऊन ऐका बरं का.
हा खडा सगळ्याला दिसतो का तुम्हाला? खडा दिसतो का हा सगळा? आपण गंध लावत असताना या विभूतीच्या बाबतीमध्ये आपल्याला कसा लावावा हे पण माहिती नाही. ही साफ जागा दिसते का तुम्हाला? तुम्ही याच्यावरच असं लावता बरं का गंध, असा लावायचा नाही. लक्ष करून ऐका. याला जे नाक दिसतं का तुम्हाला? आता बघा इकडं माझ्याकडं, याच्यावरच बरोबर असा करायचा बरं का गंध. असा रेष एकदम बरोबर येते. आता इथून पुढे लक्षात ठेवा, बरोबर 3 रेषा झाल्या आणि अशा स्वरूपामध्ये तुम्ही असा गंध लावी. चला कुठून कुठपर्यंत लावायचा ते अगोदर आहे का? तुम्ही काय करता, नुसतं हे कपाळ आहे का आपलं, तिथंच तुम्ही गंध लावता. लक्ष करा, डाव्या साईडची असणारी जी भुवई आहे, भुवई इथपर्यंत लक्ष करा बरं का भाग. इथून सुरुवात करायच्या भुवईपासून गंध लावत असताना इकली जी भुवई शेवटचा भाग आहे तिथपर्यंत विभूती लावायची आहे. लक्षात आलं ना? हां. आणि असं ज्यावेळेस तुम्ही गंध लावताल त्यावेळेला बरोबर 3 असणाऱ्या रेषा येतात. जेवढे शैव समाजाचे लोक आहेत का नाही, तर ते गंध लावत असताना तसा लावतात. आणि ही विभूती लावत असताना ग्रंथाच्या बाबतीमध्ये शिवमहापुराणाचा ग्रंथ असेल, पिंड असेल, कुणाची पूजा करत असताना अगोदर काय करायचं, कपाळाला अगोदर गंध लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर असणारी पूजा करण्याकरता सुरुवात करायची. काही जण काय करतात, देवाला पाणी घालतात पण कपाळाला गंध नाही. लक्ष करा, अगोदर आपल्या कपाळाला गंध लावून घ्यायचा. अगोदर पूजेला सुद्धा बसल्याच्या नंतर देवबाप्पा काय करतात, तुम्हाला गंध लावा म्हणतात. एखादी महिला जरी पूजेला बसली असेल त्यांना सांगतात अगोदर हळद कुंकू लावून घ्या. लक्ष करा बरं का, हे कामाचं आहे. विशेष स्वरूपामध्ये काही भाग या ठिकाणी ग्रंथाच्या बाबतीमध्ये सांगण्याकरता सुरुवात केली. 1 भस्म, नंबर 2ला रुद्राक्ष आणि नंबर 3ला असणारा शिवनामाचा महिमा. 3 गोष्टी माणसाच्या जवळ असाव्या. कोणत्या कोणत्या? कपाळाला गंध, भस्म, नंबर 2 मुखामध्ये नाम आणि नंबर 3 गळ्यामध्ये माळ, म्हटलं तर रुद्राक्षाची माळ असावी. आता ऐका, या तिन्हीचा काय नेमका हेतू आहे? तर ह्या तिन्हीचा भाग असा सांगितलेला आहे, गंगा, यमुना, सरस्वती. लक्षात आलं का? माथ्यावरचा असणारा जो भस्माचा भाग आहे, गंगा, यमुना आणि सरस्वती, हा त्रिवेणीचा संगम म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये प्रयागराजचा असणारा हा भाग सांगितलेला आहे. एवढंच नाही, तर गंध सुद्धा लावत असताना काही विशेष स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. जी काही लाकडं पवित्र सांगितलेली आहेत, पवित्र लाकडाच्या बाबतीमध्ये ही विभूती सुद्धा आपण लावू शकतो. एवढंच नाही, एखाद्या वेळेस विभूतीचा खडा जर नसेल, लक्ष देऊन ऐका बरं का, खडा जर नसेल आणि खडा जर तो संपलेला असेल, तर माती असते ना, माती, चांगली माती, तर त्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी टाका आणि त्या मातीचा गंध त्रिपुंड लावा, तरी तुम्हाला हरकत नाही. माती सुद्धा तुम्ही कपाळाला ते लावू शकता. काही भूमिका सांगितलेली आहे. एवढंच नाही, भस्माच्या स्वरूपामध्ये विशेष असणारं महात्म्य सांगितले. तुम्ही भस्म घरी सुद्धा तयार करू शकता. वेगवेगळे असणारे लाकडं आहेत. फक्त 2 लाकडं सांगितलेले आहेत. ज्यांनी भावार्थ रामायण वाचलेलं आहे त्यांच्याकरता लक्षामध्ये आणून देतो. हिवराचं लाकूड मात्र वापरायचं नाही. कशाचं लाकूड? महाराज बसलेत. महाराज, रामायणामध्ये आहे ना विषय, हिवराचं लाकूड अजिबात भस्माकरता वापरायचं नाही. त्याचं कारण सांगतो. हिवराचं लाकूड शक्यतो संसारामध्ये कशाला वापरायचं नाही. त्याचं कारण एक आहे, संसार तुमचा पुढं जाणार नाही. कुणाच्या अवताला दांडी बसवण्याकरता, चुलीला सरपण जाळण्याकरता अजिबात वापरू नका. त्याचं कारण एक आहे, ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रजीचा राज्याभिषेक होण्याची वेळ आली, अविद्येचा लाडका, काळीय नाशासी रोकडा, अविद्येचा मुलगा म्हणजे विकल्प, रामाचं राज्य लांबवण्याकरता सुरुवातीला आला आणि हिवराच्या झाडाच्या ठिकाणी अगोदर बसला. नंबर 2ला कलिंग नावाच्या फळामध्ये जाऊन बसला. कलिंग नावाच्या झाडाचं फळ वापरायचं नाही, त्याचं लाकूड वापरायचं नाही आणि हिवराचं सुद्धा लाकूड संसाराला वापरायचं नाही. जर इथून पाठीमागे कोणी वापरलेला असेल तो सोडून द्या, पण इथून पुढं मात्र संसारामध्ये त्याचा उपयोग मात्र करू नका. संसार पुढं जाणार नाही. प्रभू श्रीरामचंद्रजीचं देव असून, राजा असून, देव असून सुद्धा 14 वर्षे 14 दिवसाचा वनवास झाला देवाचा. तुम्ही तर साधारण माणसं आहेत. तुमचा संसार सुखी होईल का? अजिबात सुखी होणार नाही. म्हणून ऐका, सुंदर स्वरूपामध्ये जेवढे जेवढे काही झाडं पवित्र आहेत, त्या पवित्र झाडाच्या बाबतीमध्ये तुम्ही भस्म घरी स्वतः तयार करू शकता. या भस्माचा सुद्धा असणारा एक महिमा सांगितलेला आहे. एवढंच नाही, रुद्राक्ष सुद्धा आपल्या गळ्यामध्ये घालावा. पण रुद्राक्ष सुद्धा गळ्यामध्ये घालत असताना ते सुद्धा ऐका, कुठला जर रुद्राक्ष जर कीड लागलेली असेल, कीड, तर कीड लागलेला रुद्राक्ष गळ्यामध्ये घालायचा नाही.
लक्ष करून ऐका. कीड असल्यावर रुद्राक्ष गळ्यामध्ये कधी वापरायचा नाही. पुढे वर्णन करत असताना काही भाग सांगितलेला आहे. भस्माच्या बाबतीमध्ये 3 स्वरूपामध्ये गंध आपल्या कपाळाला असणारा लावा, 3 रेषा असणाऱ्या आपल्या कपाळावर असणाऱ्या ओढाव्या. का ओढाव्या त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. 1 आणि 2 नाही, एका एका रेषेमध्ये 9 असणारे देव आहेत. लक्ष करून ऐका बरं का. हे तुम्ही जे 3 रेषा ओढता का नाही, हे रेषा म्हणजे नुसता गंध समजू नका. एका रेषेमध्ये 9 देव आहेत. 3 जे आपण रेषा ओढतो का नाही, तर एका रेषेमध्ये 9 देव आहेत. 9 त्रिक 27 तुमच्या कपाळावर देवता निर्माण होणार. मग मला सांगा, सटवी येते ना, सटवी आल्याच्या नंतर आपल्या कपाळावर काही भाकीत लिहिण्याकरता सुरुवात करते. कितव्या दिवशी येते ती? 5व्या दिवशी. मग त्या दिवशी काय करावं लागतं? दिवा विझवूनच ठेवावा लागतो. बरोबर ना? हा, बरोबर. तरी काही जमत? हो, बरोबर आहे. सटवीच्या दिवशी जी रात्र सांगितलेली ही 5वीची, त्या दिवशी काय करावं लागतं? त्या लेकराच्या जवळ दिवा असा लावून ठेवावा लागतं. सटवी काय करते? येते आणि त्या प्रकाशामध्ये, बंद आहे का? लाईट नाही का? त्या प्रकाशामध्ये संपूर्ण स्वरूपामध्ये असणारा असं लिहून ठेवते. आणि त्या सटवीचं लिहिलेलं फक्त देवच त्या बाबतीमध्ये काय करतो? मोडण्याचा असणारा प्रयत्न करतो. याचं कारण एक आहे, 9 जर देवता आपल्या कपाळावर जर येत असतील तर आपल्या बाबतीमध्ये भाग्य मात्र या ठिकाणी चांगल्या स्वरूपामध्ये असणारं सांगितलेलं आहे. एवढंच नाही, पुढं काही रुद्राक्षाचा असणारा महिमा विशेष स्वरूपामध्ये असणारा सांगितलेला आहे. किती स्वरूपामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. काही भाग जर सांगायचं म्हटलं तर रुद्राक्षाच्या बाबतीमध्ये असणारे 1 आणि 2 नाहीत, तर 14 मुखापर्यंत असणारे रुद्राक्ष सांगितलेले आहेत. आता कोणता रुद्राक्ष कशाला वापरायचा याचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काही असणारं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनाच्या बाबतीमध्ये लक्ष देऊन ऐका बरं का. आता ही कथा फार विशेष स्वरूपामध्ये आहे. रुद्राक्षाची माळ आपल्या गळ्यामध्ये घालत असताना त्याला काही मुख सांगितलेले आहेत. आता मुख कशाला म्हणायचं हे अगोदर ऐका. तुमच्या शेतामध्ये लिंबुणीचे झाड आहेत का? लक्ष करा. कधी कधी एखादं लिंबू जर आपल्या हातामध्ये जर आलं, सगळं लिंबू आपल्या सगळ्या साईडनं असणारं ते एकदम गोल असतं आणि सारखं असतं, पण एका ठिकाणी त्याला मोठी रेषा असते. लक्ष करा बरं का. मोठी रेषा असते त्याला. जिथं मोठी रेषा आहे असं म्हणायचं त्या लिंबाला एक असणारं मुख आहे. लक्ष करा बरं का. तशा स्वरूपामध्ये रुद्राक्ष जर तुमच्या हातामध्ये आला, सगळा जर गोल असेल आणि एका ठिकाणची बाजू उंच जर असेल, तर त्याला म्हणायचं एक मुखाचा असणारा तो रुद्राक्ष आहे. आता याचा काही महिमा सांगितलेला आहे. लक्ष करून ऐका. जर एक मुखाचा रुद्राक्ष जर माणसानं आपल्या गळ्यामध्ये जर घातला, तर एक मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे तो साक्षात भगवान शंकर आहे. कुणाला जर भेटला तर. लक्ष करा बरं का. आता हे भेटणं फार मुश्किल आहे आता. आणि जर भेटवायचाच असेल तर एका एका रुद्राक्षाची किंमत जर विकत घ्यायचा म्हटला तर लाख आणि 1.5 लाख रुपये आहे बरं का. हे असं कोणी फुकट देत नाही बरं का. हां, अशी माळ जर तुम्हाला विकत घ्यायची म्हटलं 100-150 रुपयाला मिळेल, पण तो रुद्राक्ष मिळणं फार कठीण आहे. तो साक्षात स्वरूपामध्ये भगवान शंकराचा असणारा भाग आहे. एक मुखाचा असणारा रुद्राक्ष काय करतो तो? नंबर 1, तुम्हाला असणारा तो भोग देतो. भोग म्हणजे घरामध्ये जेवढ्या गोष्टीची कमतरता आहे सगळ्या वस्तूची प्राप्ती करून देतो. 1 नंबरचा असणारा तो रुद्राक्ष मुखाचा. नंबर 2, अंतकाळाच्या वेळेला असणारा तुम्हाला तो मोक्ष सुद्धा असणारा तो देतो. नंबर नाही, तिसरा असणारा भाग सांगितलेला आहे. आपल्या हातानं एखाद्या जर ब्रह्महत्यासारखं जर पातक झालं असेल, तर एक मुखाचा रुद्राक्ष जर गळ्यामध्ये घातला तर ब्रह्महत्येचं सुद्धा असणारं पातक असणारं जळून जातं. एवढंच नाही, तो रुद्राक्ष जर एखाद्याच्या गळ्यामध्ये असेल, त्याची जर पूजा होत असेल, तर लक्ष्मी त्याचं घर सोडून मात्र कुठं सुद्धा असणारं जात नाही. एवढंच नाही, त्याच्या घरावर संकट मात्र कसलंच येणार नाही. एवढंच नाही, त्याच्या मनामध्ये जेवढी जेवढी असणारी कामना येईल, सगळी कामना असणारी त्याची पूर्ण होणार. एक मुखाच्या रुद्राक्षाचा असणारा हा महिमा आहे. नंबर 1. दुसरा असणारा रुद्राक्षाचा भाग सांगितलाय तो 2 मुखाचा असणारा रुद्राक्ष. नंबर 2, तो देव देवेश्वर असणारा तो रुद्राक्ष आहे. कोणी जर एखाद्या वेळेस आपल्या हातातून गाय जर एखाद्या माणसाला विकलेली असेल, कशाला? कट करण्याकरता. अशा माणसाच्या हातातून कोणाची गाय जर असलेली विकलेली असेल, तर तो 2 मुखाचा रुद्राक्ष जर आपल्या गळ्यामध्ये जर घातला तर गो हत्येचं पातक सुद्धा असणारं नष्ट होतं. एवढंच नाही, त्याच्याला काही फलं पाहिजे असतील तर त्या फळाच्या बाबतीमध्ये त्याला सुंदर स्वरूपामध्ये असणारं फल सुद्धा असणारं मिळतं. 3 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे.
त्याचा एक भाग असा सांगितलेला आहे, 3 मुखाचा रुद्राक्ष जर भेटला आणि तो जर आपल्या गळ्यामध्ये घातला तर त्या माणसाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विद्या येतात. हे छोटे छोटे लेकर आहेत का नाही, त्यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही अडचणी येतात, त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही, शिक्षणामध्ये त्यांचं डोकं चलत नाही किंवा काही नाही. हे लेकरं जर पुढे नेऊन घालायचे असतील ना, तर त्याला 3 मुखाचा असणारा रुद्राक्ष आहे. तो जर गळ्यामध्ये घातला तर गळ्यामध्ये घातल्याच्या नंतर मग मात्र त्या मुलाच्या बाबतीमध्ये विद्या मात्र जास्त असणाऱ्या येतात. एवढंच नाही, 4 मुखाच्या रुद्राक्षाचा एक महिमा असा सांगितलेला आहे, ब्रह्महत्याचं असणारं पातक, मोठमोठे असणारे पाप नष्ट करतो, मुक्ती सुद्धा असणारा देतो. एवढंच नाही, त्या रुद्राक्षाला जर स्पर्श केला तर स्पर्श केल्याच्या नंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असणारा मिळतो. एवढंच नाही, 5 मुखाच्या रुद्राक्षाचा एक महिमा सांगितलेला आहे, तो कालाग्नी रुद्र स्वरूप असणारा तो मुख आहे. आणि एखाद्या वेळेस कुणाच्या घरचं जर अन्न वाईट खाल्लेलं असेल, मांस खाल्लेलं असेल, इथून पाठीमागं मद्यप्राशन केलेलं असेल, त्यानं जर 5 मुखाचा रुद्राक्ष जर आपल्या गळ्यामध्ये घातला तर पाठीमागलचे सगळे पाप असणारे नष्ट होतात. 6 मुखाचा रुद्राक्ष साक्षात स्वरूपामध्ये कार्तिक स्वामीला 6 असणारी मुख आहेत. कार्तिक स्वामीला बरं का 6 मुख आहेत. तर कार्तिक स्वामीला 6 मुख आहेत आणि 6 मुखाचा रुद्राक्ष जर गळ्यामध्ये घातला तर एवढंच नाही, तर तो कार्तिक स्वामीच्या स्वरूपासारखा असणारा होतो. एवढंच नाही, एखाद्या वेळेस आपल्या दंडाच्या ठिकाणी जर असताना तो जर बांधला तर बांधल्याच्या नंतर विशेष स्वरूपामध्ये अनेक पापाची असणारी नष्टता सांगितलेली आहे. पुढे वर्णन करत असताना 7 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे. कुणी जर माणूस दरिद्री असेल आणि त्याला जर श्रीमंत व्हायचं असेल तर 7 मुखाचा असणारा रुद्राक्ष असणारा घालायचा. 8 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे, तो अष्टमूर्तीच्या स्वरूपामधला असणार आहे. एवढंच नाही, कुणाला जर जास्त दिवसापर्यंत जिवंत राहायचं असेल, लवकर जर मरू वाटत नसेल तर त्यानं किती मुखाचा घालायचा माहिती? 8 मुखाचा रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये घालायचा. 125, 150, 250 वर्षापर्यंत आनंदात असणारा राहणार बरं का. हो, 8 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा आहे. पुढे वर्णन करत असताना भाग सांगितलेला आहे, 9व्या रुद्राक्षाचा असणारा महिमा भैरव तथा कपिल मुनीच्या बाबतीमध्ये असणारा तो सांगितलेला आहे. एवढंच नाही, दुर्गा मातेच्या बाबतीमध्ये असणारा तो अधिष्ठानाच्या बाबतीमध्ये आहे. पुढं एवढंच नाही, 9 मुखाच्या रुद्राक्षाच्या बाबतीमध्ये एक असा भाग सांगितलेला आहे, तो शिवाच्या समान आहे. आणि एवढंच नाही, तो साक्षात स्वरूपामध्ये शिव होतो. 10 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे, तो विष्णूच्या स्वरूपामध्ये आहे आणि अनेक त्याच्या कामना असणाऱ्या पूर्ण होतात. 11 मुखाचा असणारा रुद्राक्ष सांगितलेला आहे, तो रुद्र स्वरूप आहे. आणि एवढंच नाही, कुठल्याही कामामध्ये जर त्यानं जर पुढाकार घेतला तर त्या कामामध्ये त्याला विजय सुद्धा मिळतो. पण किती मुखाचा पाहिजे? त्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे, 11 मुखाचा रुद्राक्ष असणार त्यानं मात्र त्या ठिकाणी घालायचा. 12 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे, तो मात्र केश प्रदेशाच्या ठिकाणी म्हणजे डोक्यावर जटा वाढवायच्या आणि तिथं असणारा तो रुद्राक्ष असणारा बांधायचा. तो जर बांधला तर एखाद्या वेळेस आदित्याच्या समान, सूर्य भगवंताच्या समान असणारा त्या ठिकाणी असणारा होतो. रामकृष्ण हरी. या रुद्राक्षाच्या महिमाच्या बाबतीमध्ये विशेष स्वरूपामध्ये काही महिमा असणारा सांगितलेला आहे. एवढंच नाही, 13 मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे त्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे, तो सौभाग्यशाली आणि मंगल लाभाच्या बाबतीमध्ये आहे. सौभाग्यवान आणि मंगलदायी असणारा तो रुद्राक्ष आहे. 14 रुद्राक्षाचा महिमा असा सांगितलेला आहे, 14 जे मुख आहेत का नाही, तर तो जर मस्तकावर आणि आपल्या डोक्याच्या ठिकाणी जर असणारा बांधला तर अनेक पापाच्या बाबतीमध्ये असणारा सर्वनाश होण्याची असणारी भूमिका आहे. म्हणजे पाप मात्र कुठलं सुद्धा असणार राहत नाही, पण याचे वेगवेगळे असणारे मंत्र आहेत. ते मंत्र अगोदर ऐका, थोडंसं ताट बसा, मी पुढं म्हणतो, सगळ्याजणांनी तो मंत्र असणारा 1-2 स्वरूपामध्ये म्हणतो, तर तेवढे मंत्र पाठीमागं म्हणा. कोणता रुद्राक्ष घातल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा आहे? नंबर 1 पहिला असणारा मंत्र सांगितलेला आहे, ओम ह्रीं नमः. एक मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र आहे हा. जर कोणाला घालायचा असेल तर हा मंत्र म्हणायचा,
ओम ह्रीं नमः. दोन मुखाचा रुद्राक्ष जर सापडला आणि जर तो आपल्या गळ्यामध्ये घालायचा असेल तर ओम नमः. तीन मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे. ओम क्लीं नमः. चार मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे. ओम ह्रीं नमः. पाच मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितला आहे. ओम ह्रीं नमः. सहा मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा सांगितलेला आहे आणि तो मंत्र आहे ओम ह्रीं होम नमः. सात मुखाच्या रुद्राक्षाचा असणारा जो काही मंत्र आहे तो ओम होम नमः. आठ मुखाच्या रुद्राक्षाचा असणारा जो मंत्र आहे ओम होम नमः. नऊ मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा आहे ओम ह्रीं होम नमः. 10 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः. 11 मुखाच्या रुद्राक्षाचा असणारा मंत्र आहे ओम ह्रीं होम नमः. 12 मुखाच्या रुद्राक्षाचा असणारा जो काही मंत्र आहे ओम क्रौच. बोला ओम क्रौम क्षौम रौम नमः. 13 मुखाच्या रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम ह्रीं नमः. आणि 14 मुखाचा असणारा जो रुद्राक्ष आहे त्याचा असणारा मंत्र आहे ओम नमः. ओम नमः. असे जर मणी जर कुणाला पाहिजे असतील ना, लक्ष करा बरं का, एक संभाजीनगरच्या परिसरामध्ये एक माणूस मात्र तो उपलब्ध करून देतो. त्यांना थोडा परिचय आहे त्यांचा, पण ते मणी साधारण मिळत नाही बरं का. हा जर मणी घातला तर त्याची प्राप्ती होते, नाही अशातला भाग नाही. पण एखाद्या वेळेस कोणी 1,00,000-2 लाख रुपये देईल, मणी विकत घेईल, एखाद्या माणसाला गुण पण येत नाही. लक्ष करा बरं का. म्हणजे मी सांगितलं अशातला भाग नाही. तुम्ही एखाद्या वेळेस पैसे खर्च करताल, मणी आणताल, पण त्याचा भाव पण तसा पाहिजे बरं का. हे जे 14 मुखाचा मणी आहे, एक मुखाचे जे तुम्हाला मणी सांगितले, कोणी काय करताल, तुम्ही उपलब्ध करताल, त्या माणसाला पैसे देताल आणि पुन्हा मला फोन लावताल, महाराज गुण आला नाही. हे माझ्याकडे काही नाही बरं का त्याचं. हे ग्रंथात आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आता लक्ष करा. 14 मुखाच्या रुद्राक्षाचा महिमा असणारा असं सांगितलेला आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचा मंत्र असणारा वेगवेगळा आहे आणि तो मणी आपल्या गळ्यामध्ये जर घातला तर त्याचा वेगवेगळा असणारा हा भाग आहे. फक्त प्रश्न इथं एवढा आहे, एवढ्या रुद्राक्षाचा मी महिमा तुम्हाला सांगितला, पण नेमके हे रुद्राक्ष उत्पन्न तरी कुठून झाली याची कथा अगोदर आहे का. हे जे रुद्राक्ष सगळे निर्माण झालेत ना, हे रुद्राक्ष उत्पन्न होत असताना, पिल्लू इथं बस, तू खाली इथं बस बस. हे मणी नेमके किंवा रुद्राक्षाचा जो महिमा आहे, हे रुद्राक्ष नेमके उत्पन्न कुठून झाले ती अगोदर कथा आहे का. नंबर 1, हजारो वर्षाचा कालावधी निघून गेला आणि कालावधी निघून गेल्याच्या नंतर एक दिवस भगवान शंकर कैलास पर्वतावर तपश्चर्या चालू असताना त्यांच्या डोळ्यामधून आनंदाचे असणारे अश्रू खाली टिपकले. अश्रूमध्ये 2 प्रकार आहेत, एक आनंदाचे अश्रू आहेत आणि एक दुःखाचे अश्रू आहेत. कसा फरक आहे ते सांगतो बरं का. आनंदाचे अश्रू जर कुणाच्या डोळ्यामधून निघाले, लक्ष करून ऐका, कामाचं आहे. आनंदाचे अश्रू जर कुणाच्या डोळ्यामधून निघाले तर तळ हातावर घेऊ नका, उलट्या हातावर घ्या. असे डोळ्यातून जर आनंदाचे अश्रू जर निघाले तर उलट्या हातावर घ्या, तुम्हाला थंड लागतील. आनंदाचे अश्रू जर डोळ्यातून जर आले ना तर ते तुम्हाला थंड लागतील. कसे सांगतो. गरिबी परिस्थिती आहे, 1-1.5 एकर जमीन आहे, बापानं लोकांची तर नोकऱ्या करून 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 काबाड कष्ट केलं,
आणि कालांतरानं मुलाला चांगली नंबर 1ची क्लास 1ची असणारी अधिकारीची असणारी नोकरी लागली आणि मुलानं ती कोण असणार ते घेऊनच आला कागदपत्र, पप्पा मला नोकरी लागली. आणि मुलगा त्या बापाच्या पाया पडला. त्यावेळेला अश्रू कोणते येतात माहिती का? आनंदाचे अश्रू येतात. त्या बापानं ते अश्रू काय करायचे? उलट्या हातावर घ्यायचे. ते उष्ण लागत नाही, तर ते काय करतात माहिती का? थंड लागतात. आनंदाचे अश्रू थंड लागतात. आता पुढला भाग ऐका. आज आपल्यावर आई वडिलांनी अनंत उपकार केलेले आहेत. त्या उपकाराची परतफेडच होऊ शकत नाही. कसं सांगतो? लक्ष करून ऐका. मी असेल, तुम्ही असेल, कुणी असेल, आपण ज्या वेळेला लहानपणी जातो ना, 7 वर्षापर्यंत आपलं स्वतःचं शरीर आपल्याला स्वच्छ करता येत नाही. कोणी असो या ठिकाणी. केंद्रवळीचे सर बी आले तिथं. सर बरोबर ना? तुम्ही असाल, मी असाल, कुणी असेल, कुणी लहानपणामध्ये आपलं स्वतःचं शरीर 7 वर्षापर्यंत कुणालाही स्वच्छ करता आलं नाही. आपलं शरीर कुणं स्वच्छ केलं? आपल्या आईनं स्वच्छ केलं. लक्ष करा. आपली आई जर जेवण्याकरता बसली आणि आपण जर एखाद्या वेळी जर आपलं स्वतःचं शरीर जर घाण केलं तर आईनं तेवढं ताट बाजूला सारते आणि आपलं अगोदर शरीर साफ करते. लक्ष करून ऐका बरं का. 7 वर्षापर्यंत किती जरी लेकरानं शरीर घाण केलं तर कधीतरी कोणत्या आईनं हनुमंतरायाकडे आली नवस केला का एवढं मरावं जरा भरपूर शरीर घाण करायला? आलं का कोणीतरी मला सांगा आजपर्यंतच्या कालावधीमध्ये? कुठलीच आई आली नाही, कुठले वडील आले नाहीत. उलट एक काम केलं, त्याला दवाखान्यात नेलं आणि त्याची तब्येत सुधारण्याचा प्रयत्न केला. लक्ष करून ऐका बरं का. पण तीच आई वयोवृद्ध झाली ना, अंथरुणामध्ये जर पडली आणि जास्तीत जास्त महिना 2 महिने झालं तर घरचे म्हणतात आता देवानं आटपून घ्यावं बरं का. मी काय बोलतो लक्ष करून ऐका. पण कोणी ती मुलगी जवळ येत नाही. मुलगी म्हणते मला काम जरा जास्त आहे तिकडे, मला काही येणं होत नाही. मुलाला सेवा करणं होत नाही. लक्ष करून ऐका. त्यांच्या उपकारातून मात्र आपण परतफेड होऊ शकत नाही. पण घटना काय होते माहितीये? तीच आई मृत्युमुखी पडल्याच्या नंतर फोन येतो त्यावेळेला लेकीला कळतं अनंत माझ्यावर उपकार केले. त्यावेळेला ती मुलगी रडते, मुलगा रडतो. त्या रडणाऱ्या मुलानं आणि मुलीनं एक काम करायचं, अश्रू घेत असताना उलट्या हातावर अश्रू घ्यायचे. तुम्हाला त्यावेळेला ते अश्रू थंड लागणार नाहीत. कसे लागतील माहिती? गरम लागतात. कधी दुःख झालं तर प्रयोग करून बघा तुम्ही. उष्ण लागणार आणि आनंदाचे अश्रू असणारे थंड लागणार. भगवान शंकराला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये त्या अश्रू असणाऱ्याशी खाली ओघळण्याकरता सुरुवात झाली. ओघळण्याकरता सुरुवात झाल्याच्या नंतर असा एक चमत्कार झाला. कैलास पर्वतावर पडल्याबरोबर तिथून असणारं सुंदर स्वरूपामध्ये रुद्राक्षाचा असणारा भाग झाडाचा निर्माण झाला. हे मथुरा, अयोध्या वगैरे असणारा जो काही परिसर आहे का नाही, त्या परिसरामध्ये तुम्हाला देवाला अर्पण जरी करायचं म्हटलं तर प्रसाद मिळत नाही. रुद्राक्षच घ्यावा लागतो आणि देवाला अर्पण करावा लागतो. हे आपल्या इकडं मात्र पिकत नाही बरं का. तिकडे रुद्राक्ष आहेत. या रुद्राक्षाचा महिमा विशेष स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. देव म्हणजे साधारण समजू नका. देवानं नुसता रडला तर रुद्राक्षाची निर्मिती आहे. ऐका. देवाच्या अंगावरचा मळ जर जमिनीवर पडला, लक्ष ऐका, देवाच्या अंगावरचा मळ जरी जमिनीवर पडला तर देवाच्या मलापासून चांदी आणि सोन्याची निर्मिती होते. देव किती श्रेष्ठ आहे विचार करा. हे जे तुमच्या अंगामध्ये सोनं आहे का नाही, हे सोनं जर निर्माण कुठून जर झालं असेल तर देवाच्या शरीराच्या मलापासून असणारा निर्माण झालेला आहे. इतका असणारा तो महान असणारा ईश्वर आहे. या कथेच्या बाबतीमध्ये किती जरी वर्णन करायचं म्हटलं देवतेचं तर ते असणारं कमी स्वरूपामध्ये